काही गावात किंवा शहरात गेल्यावर लोक कोणाला घेऊन येतात, याला ही सिद्धी प्राप्त आहे, त्याला ती सिद्धी प्राप्त आहे. पण जेव्हा त्याला आम्ही आमच्या समोर करायला लावतो तेव्हा त्या माणसाला ते जमत नाही. ती जादू आणि अंधश्रद्धा याच्यात खूप थिन लाईन. तर हे 2 मिनिट्स नूडल्स नाही आहेत. म्हणजे तुम्हाला वाटतंय 2 मिनिट्स टू फेम सध्या जे चाललंय हे तसं क्षेत्रच नाही. म्हणजे मला 4 प्रयोग आले म्हणजे मी जादूगार झालो असं नाही होत. तर कोणी पाहिलंच नव्हतं असं काही, तर कोणी मान कापायच्या यायलाच तयार नाही. आजकाल शहरातला क्राऊड असा आहे की जेव्हा मदतीला स्टेजवर येतात तर काही जण ठरवून आलेले असतात की या जादूगाराला मी पकडणार. अशी अनेक नाट्यगृह आहेत की जिथं आमच्या 3 पिढ्यांनी त्या एका स्टेजवर, किंवा माझा मुलगा काही ठिकाणी असेल तर 4 पिढ्यांनी शो केलेत. नमस्कार मंडळी. डिजिटल गप्पांच्या पुढच्या भागात मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या प्रथेप्रमाणेच आजही आपण एका वेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तिमत्वाबरोबर इथे आलेलो आहोत. या व्यक्तीचं क्षेत्र एकदम हटके आहे आणि या हटके क्षेत्रामध्ये ज्या काही मोजक्या व्यक्ती आहेत त्यामध्ये आजच्या आपल्या पाहुण्यांचं घराणं हे निर्विवादपणे आघाडीवर आहे असं आपण म्हणू शकतो. तर स्वागत करूया जितेंद्र रघुवीर यांचं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ह्यांचं क्षेत्र आहे एकदम जादूचं. सो जादूगार जितेंद्र रघुवीर, नमस्कार. तुमचं डिजिटल गप्पामध्ये मनापासून स्वागत. नमस्कार प्राजक्ता. ॲक्च्युली सगळ्या आपले जे व्ह्युअर्स आहेत त्यांना पण माझा नमस्कार. आणि तुम्ही सुरुवातीला जेवढी मोठी बॅटिंग करून जे कौतुक केलं त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. जे आहे ते सांगितलं आपल्या प्रेक्षकांना. मगाशी मी म्हणलं त्याच्याप्रमाणे तुमचं अख्खं घराणं हो ऍक्च्युअली या क्षेत्रामध्ये हो आहे, तर त्याविषयी थोडंसं सांगा ना. हां, आता गंमत असं की आता मी या डिजिटल गप्पाला तुमच्याशी गप्पा मारतो, तर मला नक्की सगळ्यांना सांगायला आवडेल की जादूगार रघुवीर हे माझे आजोबा, ज्यांनी हे सुरू केलं सगळं. त्याच्यानंतर फॉलोड बाय माझे वडील विजय रघुवीर. त्याच्यानंतर मी, आता माझा मुलगा, आता असं 4 पिढ्या हे चालू आहे आणि घरातले सगळेच लोक इन्व्हॉल्व आहेत. पण ही सुरुवात झाली आजोबांपासून. आजोबा जेव्हा पुणे विद्यार्थीगृह जे आत्ताचं आहे, तिथं शिकायला होते आणि तिथं त्यांनी राणा म्हणून एक राजस्थानी जादूगार आहे, तर त्याचे कार्यक्रम पाहिले आणि ते त्यांनी प्रभावित झाले. आणि ते छोटे कार्यक्रम होते, अर्थात मोठा शो नव्हता. पण त्यांना लक्षात आलं की ही कला काहीतरी वेगळी आहे आणि ही आपण शिकली पाहिजे. तर ते त्याच्या खूप दिवस मागे लागले. मग त्याला पहिल्यांदा वाटलं शाळेतला मुलगा आहे, याला काय एवढा सिन्सिअरिटी असणार आहे. पण इव्हेंच्युअली त्याला कळलं की हा मदतीला येतोय, याला इंटरेस्ट आहे. मग हळूहळू ते मदत करायला लागले त्याला शोमध्ये. एका कार्यक्रमाच्या वेळेला राणा जेव्हा आजारी होता तेव्हा आजोबा उभे राहिले आणि त्यांनी स्वतः प्रयोग सादर केले. अरे वा. हा त्यांचा पहिला लोकांबरोबरचा जो अनुभव होता तो होता. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे हे आपण प्रभावीपणे करू शकतोय. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी कार्यक्रम चालू केले. मग सुरुवातीला ट्रूप नव्हता, गोष्टी जमव, माझी आजी मदत करायची, वडील मदत करायचे, असं करत 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 त्यांची स्वतःची पार्टी, जादूगार रघुवीर पार्टी, ही त्यांनी सुरुवात केली. मग हिराबाई बडोदेकर ज्या आहेत, शास्त्रीय गायिका, त्या चालल्या त्या लंडनला. तर त्यांच्याबरोबर आजोबा तिकडे गेले. तिथं त्यांनी कार्यक्रम सादर केले. म्हणजे गाण्याचे कार्यक्रम, मग जादूचे प्रयोग, असा तो कल्चरल प्रोग्राम तिथं व्हायचा. आणि हे झाल्यानंतर त्यानंतर मग त्यांनी स्वतःची पार्टी इथे येऊन स्थापन केली. आणि मग त्यांनी सगळीकडं जगभरात पण कार्यक्रम केले, भारतभर पण कार्यक्रम केले, महाराष्ट्रात तर स्पेशली खेड्यापाड्यात केले. माझे वडील स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, COEPचे. तर ते पहिल्यांदा आमची जी जादूची शाळा आहे, क्लासेस जे घ्यायचे ते चालवायचे. त्याच्यानंतर आजोबा जेव्हा 77ला रिटायर झाले, त्या आजोबांनी त्यांना विचारलं की तू याच्यात येणार आहेस का? तर ते म्हणले 1 वर्ष मी करून बघतो, जर जमलं तर ठीक आहे. कारण असं आहे की एक पिढी चालली म्हणजे दुसरी पिढी लोकांना आवडेल किंवा चालेल याची काही गॅरंटी नाही. तेव्हा मग वडिलांनी सुरुवात केली. पहिलीच टूर त्यांची गोव्याची होती आणि तिथनं त्यांना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. लोकांना इक्वली ते आवडलं. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. नोकरी, ते मिनी लेकला होते, तो राजीनामा दिला आणि कंटिन्युअसली ते कार्यक्रम करत राहिले. मी सुद्धा वयाच्या 5व्या वर्षापासून ही सुरुवात केली. अरे वा. पहिल्यांदी म्हणजे वडिलांनी 5व्या वर्षी, मी, माझ्या मुलांनी, माझ्या मुलीनी. तर 5 वर्षे आमची पहिली सुरुवात आहे प्रत्येकाची. आणि मग तिथनं मी करायला लागलो. मग मी शाळेत असताना करायचो, इंजिनिअरिंगला असताना करायचो, US ला मी MS करायला होतो तेव्हा मी केले. आणि जेव्हा इथं आलो मी टाटा ऑटोकॉममध्ये हेड ऑफ डिपार्टमेंट होतो मॅन्युफॅक्चरिंगचा, ते करत मी करायचो. पण 2012मध्ये जेव्हा एंडला वडील रिटायर झाले, त्याच्यानंतर आता कंटिन्युअसली मी कार्यक्रम करतोय. असं हे चालत आलंय आत्तापर्यंत. साधारण आजोबांनी कितव्या वर्षी, म्हणजे कोणत्या साली सुरुवात केली असेल जादू शिकायला? जादू शिकायला त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते तेव्हा शाळेत होते, पुणे विद्यार्थीगृह. तर साधारणतः एक 13-14व्या वर्षी त्यांच्या वयाच्या, तर त्यांनी ती सुरुवात केली.
म्हणजे त्यांचा जन्म 1924चा, तर साधारणतः अच्छा. 1938-39 नंतर त्यांनी ती सुरुवात केली शिकायला आणि मग त्याच्यानंतर त्यांनी आता आम्हाला 88 वर्ष झाली. मी आता तेच डोक्यात कॅल्क्युलेशन राइट, करत राइट, राइट, होते, राइट. की म्हणजे 80च्या वर हो, वर्ष होऊन 88 वर्ष गेली. झाली. 4 पिढ्या 88 वर्ष आणि टोटल कार्यक्रम झालेत 16,140 परवाचा धरून. बापरे! 16,140 खूपच सुंदर. आणि म्हणजे देश 30. अरे बापरे! खरंच, खरंच. खूपच म्हणजे क्रेडिटेबल आहे हे. आजोबांपासून एखादा व्यवसाय म्हणू किंवा आवड म्हणू, छंद म्हणू, ते सुरू करून आता 4थ्या पिढीपर्यंत ते चालत आलेलं आहे आणि प्रत्येकाला ते आवडतंय. म्हणजे असं नाही झालं, की तुमच्या वडिलांना आवडलं नाही, त्यांनाही आवडलं, तुम्हालाही आवडलं, तुमच्या पुढच्या पिढीलाही हे जादूचं क्षेत्र आवडतंय. ही खरंच खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे. तर आता एकदम बेसिक प्रश्न विचारते, की जादू म्हणजे काय? जादू म्हणजे स्लाईट ऑफ हँड, हातच्या लागी. म्हणजे ह्या 2 हाताच्या सहाय्यानेच आम्ही फसवत असतो. माझी स्वतःची टेक्निकल बॅकग्राऊंड आहे. मी बी प्रोडक्शन एम-एस मेकॅनिकल आहे. मग बऱ्याच वेळा लोकं मला म्हणतात, की या क्षेत्रात तुम्ही कसे काय? किंवा माझे हां. वडील बी इलेक्ट्रॉनिक्स. हं. कारण मॉडर्न मॅजिक ही कंप्लीटली शास्त्रावर आधारित आहे, जॉमेट्रीवर आधारित आहे. म्हणजे अगदी साधी आपण शाळेत ग्रॅव्हिटेशनल फोर्स, एअर प्रेशर, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड किंवा न्यूटनचे नियम हे सगळ्याचा आपण नेहमी शिकलेलो असतो. आणि हं. आपण विचार करतो हे आपण कुठं वापरणार आहे, पण आम्ही जादूत त्याचा इतका वापर करतो, की साधी भूमिती जॉमेट्री असते. ते बरोबर. आमचे मोठे जे इल्युजन्स असतात त्याच्यात वापरलं जातं. म्हणजे मोठं काय इव्हन लहान-लहान गोष्टीत जादू वापरली जाते. त्याचं मी एक्झाम्पल देतो. माझ्याकडे साधं लहान मुलं वापरतात त्यातलं कलरिंग बुक आहे. तुम्हाला दिसतंय आणि हे जर कलरिंग बुक तुम्ही इथं ओपन करून पाहिलं, तर तुम्हाला दिसतं ब्लँक आहे. जनरली ते ब्लँक नसलं पाहिजे. त्यात चित्र असली पाहिजे. कोर आहे. कोर आहे. म्हणजे त्या दुकानदाराने कदाचित फसवलंय. तर आपण काय करू, मी हवेतनं अशी पेन्सिल घेतली आणि इथं ती सर्कस थीमची चित्र काढायला सुरुवात केली. आता तुम्ही लोकं विश्वास ठेवणार नाही, पेन्सिल इथं ठेवली. 1, 2, 3 म्हणून मी हात फिरवला आणि तेच जर बुक मी इथं ओपन करून पाहिलं, तर तुम्हाला ती चित्र आलेली दिसतील. आता एवढंच काय, ती पेन्सिल मी गायब केली आणि हवेतनं वॉटर कलर आणि क्रेयॉन घेतले आणि मी ते पेंट करायला सुरुवात केली. सेम बुक आहे. पेंट करायला सुरुवात केल्यानंतर हे इथे क्रेयॉन्स आणि वॉटर कलर ठेवले. 1, 2, 3 म्हणून मी हात फिरवला आणि परत जर ते बुक ओपन केलं, तर ती सगळी चित्र तुम्हाला या ठिकाणी पेंट झालेली दिसतील. आणि त्याच्यानंतर शेवटच्या वेळेला ही सगळी चित्र इथे हवेतनं गायब करायला सुरुवात केली आणि 1, 2, 3 म्हणून परत जर पहिल्यापासून पाहिलं, तर पहिल्यासारखं जसं रिकामं. बापरे आता बाप! ही जादू आहे, ही साध्या आपल्या ड्रॉइंग बुकपासून केलेली जादू आहे. पण याच्यात सुद्धा एक टेक्निक वापरलं जातं आणि तीच मजा आहे जादूची, की येस. लोकं समोरचा म्हणतो, "अरे, हे कसं झालं?" ही जी मजा आहे, म्हणजे आम्ही हातचलाकी त्याला का म्हणतो, की हाताची चालाकी त्याच्यात आहेच, पण आम्ही समोरच्या माणसाच्या सायकॉलॉजीशी सुद्धा सेम टाईम खेळत असतो. दिस इज अमेझिंग. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, की हा लाईव्ह पॉडकास्ट रेकॉर्ड होतोय आणि माझ्या समोर ही जादू त्यांनी करून दाखवली आहे. ह्याच्यात कुठलीही ट्रिक आम्ही वापरलेली नाहीये. सो अक्षरशः म्हणजे एक छोटीशीच जादू दाखवली तुम्ही, पण मला पण असं एकदम लहानपणी कशी एकदम क्युरिओसिटी कसलं भारी असं वाटायचं, तसं मला आत्ता पण वाटलं म्हणजे अरे, या वयात सुद्धा. तीच तर मजा आहे. नंतर तुला आपलं शूट झाल्यानंतर प्राजक्ता कोणाला गायब करायचं असेल ते सांग, ते पण मी करून देईन. अ, जादू म्हणजे हातचलाखी हे तर आहेच. पण आत्ता आपण थोडंसं अजून विस्तृतपणे ह्याच्यावर बोलूयात का, की हातचलाखीच्या पुढे जाऊन जादू म्हणजे काय? म्हणजे जसं एक्झॅक्टली. भूमिती त्याला असेल. आम्ही डेफिनेशनमध्ये असं म्हणतो, की "वेअर युअर इमॅजिनेशन एंड्स, मॅजिक हं. स्टार्ट्स ॲट दॅट मोमेंट." म्हणजेच थोडक्यात काय, हं. आम्ही इल्युजन कशाला म्हणतो, की हं. ती गोष्ट आपल्याला भासते. एक एक साधी गोष्ट सांगतो मी. आपण रस्त्याने चाललेलो असेल, खूप ऊन असेल आणि चढ-उतार असतील, तर जसं मिराज आपल्याला पाणी असल्यासारखं समोर दिसतं किंवा वाळवंटात दिसतं. तर ते इल्युजन आहे. ॲक्चुअली तिथे ते नसतं. तसं आम्ही माणसाचे 2 तुकडे करतो. मुलगी हवेत अधांतरी करतो किंवा स्टेजवर वेगळ्या गोष्टी निर्माण करतो. त्या गोष्टी आम्ही सगळ्या आधी रिकाम्या दाखवलेल्या असतात किंवा ते सगळं दिसताना लोकांना नॉर्मल दिसत असतं हं. प्रेक्षकांना. हं. ऑब्व्हियसली त्याच्यात काही ना काही टेक्नॉलॉजी, टेक्निक वापरलं गेलेलं असतं, हं. जे फक्त आम्हाला दिसत असतं. आता आमच्यासमोरचं चॅलेंज काय आहे? तर आजकालची जी जनरेशन आहे, पिढी आहे, हं. ती खूप खूप शार्प आहे. म्हणजे ते मोबाईलपासनं त्यांना ग्लोबल सगळीकडं त्यांचा प्रेझेन्स आहे. त्यांना सगळं माहिती असतं, कुठे काय त्यांच्या रील्स बघतात, बाकीच्या गोष्टी बघतात, व्हिडिओज बघतात. त्यामुळं जेव्हा आमचा समोरचा जो ऑडियन्स असतो, त्या ऑडियन्समध्ये डॉक्टर्स असतात, इंजिनिअर्स असतात, आर्किटेक्ट्स असतात, सी-एज असतात, फायनान्शियल बॅकग्राऊंडचे अजून काही लोकं असतात. त्याचबरोबर लेमॅन पण असतो. आपले कामगार किंवा बाकीच्या, तर त्यामुळे या सगळ्यांना जादू अशी आपल्याला तयार करायला लागते किंवा तो टेक्निकचा असा विचार करायला लागतो, की या सगळ्यांच्या विचारशक्तीच्या वर
हं. जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ती जादू होते. या सगळ्यांना थोडक्यात तुम्हाला फसवायचंय, सांगून फसवायचंय. बरोबर, बरोबर. तर त्यामुळं ॲज अ इंजिनिअर डेफिनेटली आम्हाला याचा फायदा होतो हं. आणि प्रत्येक जादूमध्ये म्हणजे मॉडिफिकेशन होत असतात. अगदी गंमत म्हणजे लोकांना नाटकात असे 100-200 प्रयोग झाल्यावर काही जागा सापडतात. हो. गाण्यात सापडतात. तसं आम्हाला जादूत पण सापडतात. एखाद्या वेळेला सडनली आमच्याकडनं काहीतरी स्टेजवर त्याच प्रयोगात होऊन जातं एक्स्ट्रा ॲक्शन आणि त्याला समोरनं रिस्पॉन्स येतो. हं, मग आमच्या लक्षात आलं, "अरे, यांनी इफेक्ट जास्त ॲड होतोय." हं, तर ही ना कंटिन्युअसली प्रोसेस आहे. म्हणून आम्ही त्याला प्रयोग म्हणतो. हं, आता फरक काय आहे, जादूचा खेळही लोकं म्हणतात. हं. तुम्ही प्रॅक्टिस नीट केली नाही आणि फसली तर तो खेळ होतो. पण तुम्ही रोज करत असता तो प्रयोग, कारण इट्स अ एक्सपेरिमेंट. हं. रोज जेव्हा तुम्ही स्टेजवर जाता आणि त्या जादू करता, तिथला सगळा माहोल, ऑडियन्स आणि बाकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत. तिथे तुम्हाला न फसता त्या गोष्टी करायच्या आहेत आणि बरोबर. त्या न फसता करायच्या आहेत, त्यामुळे तो एक्सपेरिमेंट आहे. तो हं, फसूही शकतो. हं. देअर आर मेनी चान्सेस आणि जादूत तर खूपच आहेत आणि हो, जादू फसली की त्याची ती मजा जाऊ शकते. मग बरोबर. त्याला ते कसं कव्हर अप करायचं वगैरे ते पुढची टेक्निक झाली. पण हं. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे सगळं आहे. म्हणजे याच्यात नुसतं हातचलाकी नाहीये. हं. तर याच्यात तुमचं सादरीकरण आहे. याच्यात तुमचं लोकांबरोबरचे इंटरॅक्शन आहे जे तुम्ही स्टेजवर बोलवता. याच्यामध्ये तुमचे एक्सप्रेशन आहेत, याच्यामध्ये तुमचं ॲक्टिंग आहे, याच्यात म्युझिक आहेत, याच्यात कॉस्ट्यूम आहेत, याच्यात लाईट इफेक्ट्स आहेत आणि सेम टाईम त्या ॲपरेटसमध्ये असणारी मॉडिफिकेशन्स आहेत. हं. या सगळ्याचा एकत्र संगम म्हणजे किंवा आविष्कार म्हणजे जादू. तुम्ही मगाशी बोलता म्हणून गेलात, की तुम्ही अमेरिकेमध्ये शिकायला हो. होतात आणि शिक्षण म्हणजे इथे इंजिनिअरिंग करून मग तुम्ही एम-एस करायला तिकडे राइट. गेलात. मग अचानक जादूकडे परत येण्याचा विचार का केला? का कधी जादूपासनं लांब नाही, गेलाच मी नव्हता? जादूपासून लांब गेलोच नव्हतो. कारण मी इंजिनिअरिंगच्या काही वर्षांमध्ये कमी प्रयोग करायचो, कारण हं. मला त्या अभ्यास आणि याच्यामुळे असायचं. त्यामुळे मी जेव्हा एम-एस करायला गेलो, वडिलांनी माझ्यावर एक बॅग दिली. ती मी यूएसने युनायटेड नेशनपासून अनेक ठिकाणी प्रयोग केले तिथं आणि सुरुवातीला मी स्टुडंट असताना ऑल अमेरिकन डेला मी नेव्हल बेस तिथलं आहे नॉर्फोकला, जिथे मी होतो व्हर्जिनियात. हं. तिथे मी शो केलाय. मला यूएस नेव्ही आणि युनायटेड नेशनची सर्टिफिकेट्स आहेत. मला कॅप्टनकडनं एक सेपरेट लेटर आहे, लेटर ऑफ अप्रिसिएशन. वाह! शील्ड आहे त्यांच्याकडनं. त्यांचं नेव्ही पोस्ट म्हणून एक बुक होतं, त्याच्यामध्ये फोटो आणि त्याच्याबद्दलची माहिती आहे. तर मी तेव्हासुद्धा हे करत होतो. मी तिथं खूपसे चॅरिटेबल ट्रस्ट असतात तिथले पण. त्याच्यासाठी तिथलं ओल्ड होमेज आहेत, चिल्ड्रन्स हॉस्पिटल आहेत, हं. म्युझियम आहेत. अशा ठिकाणी मी प्रयोग करत होतो माझं एम-एस करताना सुद्धा. रादर मी तिथे इंडियन स्टुडंट असोसिएशनचा प्रेसिडेंट झालो 1 वर्षानंतर मी ओके. तिथे गेल्यावर. पण तो मी अशामुळे झालो, की तिथं एक एशियन इंडियन म्हणून हॅम्प्टन रोड्स म्हणून एक संस्था आहे. AIHR. ते दरवर्षी तिथे इंडिया फेस्ट म्हणून एक सेलिब्रेशन करायचे. अच्छा. त्याच्यात मी पहिल्यांदा जादूचे प्रयोग केले आणि हं. दुसऱ्या दिवशीपासनं सगळे स्टुडंट्स, तिथले सगळे लोकल लोकं किंवा तिथले येणारे लोकं हं. हे मला पर्सनली ओळखायला लागले. वाह! हा त्या जादूचा इम्पॅक्ट होता आणि त्यामुळे जेव्हा मी इलेक्शनला पुढच्या वर्षी उभा राहिलो, तर कोणी समोर उभंच राहिलं नाही आणि अनअपोज्ड. हां. आणि मी त्याच्यानंतर निवडून आलो. आम्ही खूप कामं केली, स्टुडंट्सला आणणं, सेटल करणं. त्याच्यातनं मला आउटस्टँडिंग इंटरनॅशनल लीडरशिपचं अवॉर्ड मिळालं. वाह! बेस्ट स्टुडंट व्हॉलंटिअरचं अवॉर्ड मिळालं यूएसमध्ये. तर बेसिकली हे सगळ्याचा बेस होता तो जादू होती. कारण त्याच्यामुळं तुम्हाला कारण आजसुद्धा मी नेहमी म्हणतो कुठेही गेलो तरी, की गाणं गाणारी खूप लोकं असतात, ॲक्टिंग करणारी खूप लोकं असतात, स्पोर्ट्समधली पण खूप लोकं असतात. जादूगार किती आहेत खरंच. आणि प्रोफेशनली जादू करणारे किती आहेत. बरोबर. तर हार्डली हात वर येतात. त्यामुळं ही अशी युनिक कला आहे, की जी तुम्ही कुठेही दाखवलीत तरी त्याचा इम्पॅक्ट सोडून जाते. मस्तच. म्हणजे ऐकून पण मला इतकं छान वाटलं, की एका भारतीय माणसाला जो जादूच्या क्षेत्रामध्ये करियर करतो, त्याला परदेशात सुद्धा खूप ॲप्रिसिएशन मिळालंय आणि मराठी माणसाला असं पण म्हणू शकतो ॲक्चुअली, फक्त भारतीयच नाही. तर एवढे प्रयोग तुम्ही केलेत, परदेशात केलेत, भारतात केलेत. तर लोकांचा काय दृष्टिकोन असतो ॲक्चुअली जेव्हा ते तो प्रयोग बघायला येतात तेव्हा? आणि प्रयोग झाल्यावर लोकांचा दृष्टिकोन कसा बदललेला असतो? तुमचा काय अनुभव आहे? नाही, नाही. दृष्टिकोन म्हणजे आता जादूबद्दल सगळ्याच एज ग्रुपला अट्रॅक्शन असतं. बरोबर. त्याच्याबद्दलचं मी उदाहरण देतो, पण त्याच्या आधी मध्ये एक जादू झाली पाहिजे असं मला वाटतं. तू मला इल्युजनबद्दल विचारलंस, येस. तर त्याचा पण एक एक्झाम्पल घेऊया. इथं माझ्याकडे कार्ड केस आहे आणि इथं हा पत्त्याचा कॅट आहे. तर हे मी केस इथं ठेवतोय आणि या पत्त्याचा कॅटमधलं मी जर हे इथं ओपन केलं, हे जर इथं ओपन केलं आणि इथं जर पाहिलं, तर हा पत्ता हं. लक्षात ठेवता येईल? हो. हा पत्ता आपण इथेही दाखवू आणि हा पत्ता मी इथं ठेवून देतोय परत. नक्की लक्षात ठेवला पत्ता कुठला आहे तो? हो. मनात विचार करायला लागेल हा पत्त्याचा.
हो. आता मी काय करतोय, हा जो पत्त्याचा कॅट आहे, याच केसमध्ये परत मी टाकून देतो. आता मी विचारू शकतो कुठला पत्ता होता? हो. चौकट एक्का. चौकट आहे का? तो मी इथनं काढला आणि इथं हवेत गायब केला. एवढंच नाही, त्या पत्त्याच्या कॅटला अख्खंच मी घेतलं आणि गायब केलं. कोणी विश्वास ठेवणार नाही, पण मी 1, 2, 3 वेळा हात फिरवला आणि पाहिलं, तर दिसेल कॅटही गायब आहे आणि तो पत्ताही गायब आहे. अमेझिंग. तर हे इल्युजन आहे छोटं. तर इल्युजन म्हणजे नाही, हेच ही की हे जादूच आहे. हे समोरासमोर होतं. खरंच म्हणजे भारी. म्हणजे आत्ताच मीच प्रश्न विचारला ॲक्चुअली, की लोकांचा दृष्टिकोन काय असतो? आधी मी अशी एकदम अचंबित होऊन बघत होते आणि नाही, ही हातचलाखी नाही वाटत आहे, ही जादूच वाटतीये ॲक्चुअली. तर तो तुम्ही काहीतरी मंत्र वगैरे म्हणलात का मला? मंत्र-बिंत्र काही म्हणला नाही, पण ते त्याच्याबद्दलचीच मजा अशी आहे, की आपण रोजच विचार करत असतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मी याचं एक्झाम्पल खूप छान देऊ शकतो, की आपण जेव्हा संकटात सापडतो आणि आपल्याला मार्ग मिळत नाही, तर आपण नेहमी म्हणतो, माझ्या आयुष्यात काहीतरी जादू झाली पाहिजे. हं. राईट? किंवा आपण बाबा ट्रॅफिकला उशीर होत असेल, आपण चाललोय कुठेतरी. आपण म्हणतो, "अरे, मला उडत हवेतनं जायचंय." हं. किंवा एखादं आपलं बॉसशी भांडण झालं, तर आपल्याला वाटतं त्याचे 2 तुकडे करावेत किंवा त्याला कापून 2 भाग करून मान कापावी, असं ते मनात जे विचार येतात. किंवा जर पैशाची अडचण असेल, आपल्याला वाटतं की नोटांचा पाऊस पडावा. या सगळ्या ज्या लोकांच्या मनातल्या कल्पना असतात, बायकोला गायब करावी वगैरे सगळ्या, या आम्ही स्टेजवर लाईव्ह दाखवत असतो. आणि त्यामुळे लोकांना जे स्वतःच्या आयुष्यात पाहिजेल असतं आणि जे करता येत नसतं, ते आम्ही आम्हाला दाखवत असतो आणि त्यामुळे लोकांना असं असतं की हां, अरे, याच्यात मजा आहे. म्हणजे मी जादूचा प्रयोग म्हणून फक्त मेंटॅलिझम किंवा असं करत राहिलो 2.5 तास, तर थोड्या वेळाने लोकांना बोर होईल. कारण हं. लोकांना त्याच्यात फॅन्टसी पाहिजेल असते बरोबर. आणि ती फॅन्टसी आणण्याचं काम आम्ही करतो. त्यामुळं लोकांचा दृष्टिकोन असा असतो की बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की जादू म्हणजे लहान मुलांचं काहीतरी काय असेल, पण जेव्हा 3 तासाचे शो बघायला येतात, स्पेशली फॉर्च्युनेटली आमच्या नावामुळे लोकांना माहिती असतं की काहीतरी नवीन किंवा मोठं बघायला मिळेल. तेव्हा त्यांना जेव्हा हे इफेक्ट्स बघितले जातात, तेव्हा त्यांना डेफिनेटली वाटतं, हां, अरे, हे ना, हे खरं होऊ शकतं. म्हणजे हं. कित्येक लोकं, एज्युकेटेड लोकं येऊन मला नंतर विचारतात की नाही, ते तुम्ही केलं ना, ती खरीच जादू आहे, जसं आता तू म्हणलीस आणि तुम्ही मला सांगाच हे कसं करायचं किंवा खरंच. आम्हाला याच्यातनं काहीतरी शिकता येईल का? आम्हाला असं काही करता येईल का? हं. हे इथनं प्रोसेस चालू होते. खरंय. किती आपण आत्ता म्हणजे मी म्हणलं, की "अरे, तू जादू केलीस, तू कुठलातरी मंत्र म्हणलास आणि तो पत्त्याचा कॅट गायब झाला." तरी मगाशी आपण बोललो तसं, की त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे. बरोबर. तर मग ते कसं काय रिलेशन आहे विज्ञान आणि जादू, शास्त्र आणि जादू, कंप्लीट सायन्स? शास्त्रावर आधारित आहे. आता बघ, तू मला सुरुवातीच्या पॉडकास्टला अहो-अहो करत होतीस. आता अरे तुऱ्यावर आलीस. म्हणजे थोडक्यात काय आहे, की कनेक्ट झालो आपण कनेक्ट झालो. ॲक्चुअली. म्हणजे आता मी नेहमी म्हणताना सचिन तेंडुलकर म्हणतो, हं. अमिताभ बच्चन म्हणतो, कारण ते माझ्या जवळचे आहेत. हं. तर जादूगार हा प्रत्येकाच्या घरातला आणि जवळचाच असतो. तर त्यामुळं ना, तो कनेक्ट जो असतो ना लोकांशी, हं. आणि आमचं तर बाय पिढ्यानपिढ्या, म्हणजे मी हो. आत्ता, मला आवडेल सांगायला, की मी आत्ता परवा चिपळूणला शोला होतो आणि मान तोडण्याचं मशीन, फ्रेंच गिलोटिन म्हणून आम्ही प्रयोग करतो. तर त्याला एकाने मागणं आवाज टाकला आणि जवळपास एक 75-80 वर्षाचे आजोबा होते आणि ते हळू चालत आले आणि त्यांना थोडंसं चालायला प्रॉब्लेम होता. ते स्टेजवर आले. मी त्यांना म्हटलं, "तुम्हाला याच्यात गुडघ्यावर बसायला लागतं, तुम्हाला जमेल का? मला हात दे, तू मी बसतो." ते बसले त्याच्यात. त्यांनी तो प्रयोग केला. त्यांच्या मानेतनं ब्लेड गेले, हे ते. मग बाहेर आल्यावर मी त्यांना म्हटलं, की "तुम्हाला एवढा या एजला का उत्साह?" ते म्हणले, "40 वर्षापूर्वी गुहागरच्या रंगमंचावर तुझ्या वडिलांनी जेव्हा शो केला, तेव्हा मी त्याच्यात माझी मान ठेवली होती आणि आज मी माझ्या नातवंडांना घेऊन आलोय वाह! आणि मला परत हा प्रयोग करायचाच होता." मी त्यांना तेव्हा म्हटलं, की "एवढा उत्साह आहे, की माझा मुलगा पुढे करायला आला तरी तुम्ही याल." पण हा जो कनेक्ट आहे ना आमचा लोकांशी, तो पिढ्यानपिढ्यांचा आहे. हं. आणि लोकं येऊन त्यामुळं त्याच्यात अर्थात जबाबदारी वाढते माझ्यावरची, कारण माझी नेहमी कला ही माझ्या आजोबांशी आणि वडिलांशी कंपेअर होते, बरोबर. की ह्यांनी हे दाखवलं होतं, त्यांनी ते दाखवलं होतं किंवा त्यामुळे मला त्याच्या एकतर त्या लेव्हलला किंवा पार जायला लागतं. सेम टाईम ती जबाबदारी जशी आहे तशी ते जे एक्सपिरियन्स आहेत ना, ते मी सांगतो की रंगमंचावरच्या कुठल्याही कलाकाराला मिळत नाहीत, ते मला मिळतात. हं. म्हणजे फॉर एक्झाम्पल भावे नाट्यगृह असेल, कोल्हापूरला आता ज्याला आग लागली ते केशवराव भोसले नाट्यगृह असेल, बेळगावचं नाट्यगृह असेल, त्याच्यानंतर इकडचं टिळक स्मारक मंदिर असेल किंवा बालगंधर्व रंगमंदिर असेल, पुण्यातलंच बघायला गेलं. अशी अनेक नाट्यगृह आहेत, की जिथं आमच्या 3 पिढ्यांनी त्या एका स्टेजवर, किंवा माझा मुलगा काही ठिकाणी असेल तर 4 पिढ्यांनी शो केलेत. असं किती कलाकार आहेत, की ज्यांना वाह! हे भाग्य लाभतं, की 4 पिढ्या त्या स्टेजवर जादूचे प्रयोग दाखवतात त्याच ब्रँड नेम खाली. तसंच
म्हणजे काही ठिकाणी आज सांगलीला भावे नाट्यगृह जे आहे, तिथं जे आपले ड्रेसिंग रूम असतात, हं. चेंजिंग रूम्स, ग्रीन रूम ज्याला मी म्हणतो. तर त्याच्यात पुरुषांच्या आणि महिलांच्या चेंजिंग रूममध्ये जे आरसे दिलेले आहेत, ते 1970 साली माझ्या आजोबांनी आणि आजींनी दिले, ज्याच्यावर त्याचं नाव आहे. वाह! आणि आत्ता त्याच्यात ते जेव्हा बुडलं होतं महापुरात, तेव्हा सुद्धा त्या आरशांना काही झालं नाही, कारण ते सागवानाच्या ह्याच्यात फ्रेम केलेले आरसे आहेत. तर जेव्हा मी सांगलीला भावे नाट्यगृहाला प्रयोग करतो, हाऊसफुल हा एक फॅक्टर झाला, तो असतो सुदैवाने. पण त्या आरशासमोर जेव्हा मी उभं राहून तयार होतो, ते जे फिलिंग असतं, ते खूप हं. वेगळ्या लेव्हलचं फिलिंग असतं. हं. तर हे जे एक्सपिरियन्स आत्ता मला तिसऱ्या पिढीला अनुभवायला मिळतायत, हे त्या प्रसिद्धी, पैसा आणि याच्यापेक्षा खूप वेगळे आहेत. म्हणजे जादूमयच आहेत ॲक्चुअली म्हणायला गेलं. हं. तर हे आहे, असं आहे. हां, म्हणजे पुन्हा एकदा आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया ॲक्चुअली, की विज्ञान आणि जादू ह्याच्यातलं रिलेशन हां, मी ते सांगत होतो. तर हां. विज्ञान आणि जादूतलं रिलेशन असं आहे, की मी आता इंजिनिअर आहे. त्यामुळे मी मगाशी जसं म्हटलं, की ही जी सगळी टेक्निक्स आहेत, हं. ती आम्ही आमच्या प्रयोगात वापरतो. हं. जादूचे प्रयोग तयार करताना किंवा जादू दाखवताना. हं. आणि हे खूप क्लोजली असोसिएटेड आहे. हं. म्हणजे जादू या मॅक्सिमम या जॉमेट्री आणि सायन्स, फिजिक्स किंवा केमिस्ट्रीची सिंपल प्रिन्सिपल, केमिस्ट्री पण खूप कमी, जास्त करून फिजिक्सची प्रिन्सिपल याच्यावरच बनतात आणि याच्यावरच दाखवल्या जातात. मग एखादी छोटी जादू का असेना किंवा एखादी मोठी जादू का हं. असेना. हं. बऱ्याच वेळेला लोकांना शो झाल्यावर लोकं मला भेटायला येतात आणि ते एक ऑब्व्हियसली लोकांना क्युरिओसिटी असते. "सर आम्हाला जादू कळली." तर मी हं. त्यांना विचारतो, "कशी?" तर त्यांचा प्रत्येकाचा एक काहीतरी वेगळा त्याच्यावरचा टेक असतो. तर ते काय-काय जण इतकं म्हणजे आता मुलगी हव्यात आता तरी एक्झाम्पल द्यायचं झालं तर. ते म्हणतात, "नाही तुम्ही तिथे मोठे मॅग्नेट्स लावलेत आणि त्याच्यात ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड क्रिएट झालाय आणि हे झालंय." आणि मग एखादा मुलगा पण येतो आणि तो सांगतो, तो काहीतरी एक वेगळं उत्तर देतो. पण बऱ्याच वेळेला लहान मुलांची उत्तरं ही जास्त त्या सिक्रेटच्या जवळ जाणारी असतात. ओह! कारण त्यांचं थिंकिंग खूप सोपं असतं हं. आणि मोठ्या लोकांचं खूप अवघड हं. विचार करतात, त्यामुळे थिंकिंग खूप अवघड जातं. जादू मी ॲज अ जादूगार किंवा ॲज अ इंजिनिअर नेहमी हा म्हणतो, की तो जो प्रयोग आहे ना, त्या प्रयोगात टेक्निक किंवा सायन्स जरी असलं, तरी ते इझिली वापरता येण्यासारखं असलं हं. पाहिजे. तसंच आता मी या सायन्सचा वापर अजून प्रभावीपणे कसं करतो, की पूर्वी कसं व्हायचं, की जादूच्या प्रयोगात सगळे मोठे प्रयोग आहेत, हे हं. आमच्याच लोकांवर व्हायचे. माझे हं. जे ट्रेन असिस्टंट्स असतात हं. त्यांच्यावर. पण आता आम्ही मॅक्सिमम प्रयोग म्हणजे मान तोडण्याचं मशीन असेल किंवा तो हुदिनी बॉक्स असेल किंवा हातातनं प्रेक्षकांच्या रिंग आरपार असतील किंवा मुलगी हवेत अतंत्री असेल, ही एक्झाम्पल्स काही. हे सगळे प्रयोग आम्ही लोकांवर, ऑडियन्समधल्या वेगळ्या लोकांवर करतो. अच्छा. तर ती त्यांना जादू जास्त रिलेट होते, कारण हा इंटरॅक्टिव्ह शो बनतो. असं नाही म्हणजे तुम्ही सिनेमासारखं बघत बसलाय हं. आणि तिथे समोर घडतंय. तर हं. त्यामुळं लोकांना ती मजा येते. पण अर्थात अगेन ते जरी स्टेजवर आले आणि सगळं झालं, तरी त्याला बेस हा शास्त्राचाच आहे. तुम्ही काही तुम्ही म्हणजे तुमच्या वडिलांनी किंवा आजोबांनी ह्यांनी काही जादू इन्व्हेंट केल्या का? म्हणजे काही हो. किंवा अजूनही ते सत्र किंवा ते चक्र चालू आहे का? दरवेळेला, दर प्रयोगाला किंवा काही प्रयोगांनंतर जे आधीच्या कुठल्या जादूगारांनी दाखवलं नसेल किंवा इतर कुठल्या जादूगारांनी दाखवलं नसेल, असं काहीतरी तुम्ही भरपूर जादू आहेत आणि त्या दरवर्षी इन्व्हेंट करायलाच लागतात. हां. कारण मी पुन्हा तुला प्राजक्ता एक उदाहरण देतो, की एखादं नाटक वर्षानुवर्ष समजा हं. आचार्य यात्रे किंवा पु. ल. देशपांडे हं. यांनी लिहिलेली नाटकं आहेत. संच बदलत राहतो, नाटकाची हो. स्क्रिप्ट सेम राहते, काळानुसार त्याच्यात बदल हं. करायला लागतात, हं. तर ते नाटक चालतं. बरोबर. पण हळू ते सगळ्यांनी बघितलं असेल कमी. पण जादूच्या प्रयोगात जर तुम्हाला समोरच्या लोकांची क्युरिओसिटी ठेवायची असेल, पण नाटकासारखा किंवा गाण्याच्या कार्यक्रमासारखा जादूच्या प्रयोगाचा ऑडियन्स नाहीये. हां. म्हणजे प्रत्येक शहरात त्याच्यासाठी लिमिटेड ऑडियन्स आहे. हं. तर तो परत यायला हवा असेल, तो हं. तिकीट काढून यायला हवा असेल, तर तुम्हाला दरवर्षी त्याच्यात काहीतरी नवीन ॲडिशन करायला लागते. आता माझ्या आजोबांची एक खूप फेमस जादू जी त्यांनी इन्व्हेंट केली ती डोळ्यावर पट्टी बांधून मोटरसायकल चालवणं. भर बाजारपेठेत ट्रॅफिकमध्ये ती मोटरसायकल चालवणं आणि तो पार्ट ऑफ पब्लिसिटी असायचा प्रयोगाच्या आधी. म्हणजे रात्री 9:00ला जादूगार वगैरेंचा प्रयोग येतो, संध्याकाळी 5:00ला बाजारपेठेतनं डोळ्यावर पट्टी बांधून मोटरसायकल चालवायची आणि लोकं हार घेऊन उभे असायचे. मग ते फुलांचे असायचे, लाडवांचे असायचे, नोटांचे हार असायचे सगळे आणि मध्ये ती गाडी त्यांच्यापाशी थांबायची, त्यांना न धडकता हार स्वीकार करून पुढं जायचं. आमचा गाजलेला प्रयोग. तो पुढे वडिलांनी त्यात मॉडिफिकेशन करून केला. आता मी त्याच्यात अजून मॉडिफिकेशन करून करतो. पण हो. आता असं आहे, की तो प्रयोग केल्याशिवाय रात्रीचा शो जादूगार रघुवीरांचा आहे, याच्यावर लोकांचा विश्वासच नसतो. त्यामुळे तो प्रयोग आज इतके वर्ष झाले तरी आम्हाला करायला लागतो. रिच्युअल झालंय हां, ते. ते रिच्युअल झालं, की डोळे बांधून मोटरसायकल म्हणजे लोकं तर काही ठिकाणी त्याचीही प्रथा आहे. हं. सुधागड पाली जे आहे किंवा तिथं लोकं झोपतात मोटरसायकलच्या समोर.
जेव्हा मोटरसायकल जाते, की त्यांना एवढी गॅरंटी असते की रघुवीर अंगावरनं मोटरसायकल पास करणार नाहीत. किंवा कणकवलीला बाजारपेठेत एकदम दोरी उचलतात. मध्येच हातगाडी घालतात, की बघायला चेक करायला, की बाबा हे कुठे धडकत नाहीत ना. हं. तर ही सुद्धा म्हणजे पिढ्यानपिढ्या म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा कणकवलीला केला, तेव्हा मला वडिलांनी सांगितलं, "अरे असं-असं होणार आहे बरं का" आणि तसंच झालं. इतकं त्या ऑडियन्सचा तो कनेक्ट झालेला आहे त्या जादूंबरोबर. हं. तसंच वडिलांनी काय केलं, की पूर्वी ना पडदे-बिडदे आणि हे खूप असायचं सामान हं. आणि ते ना लहान-लहान स्टेजवर किंवा याच्यावर कॅरी करणं किंवा जिथे नाट्यगृह नाही तिथे शक्य नसायचं. हं. तर त्यांनी नाटकासारखा सेट बनवला जादूच्या प्रयोगासाठी. वाह! ते स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिन असल्यामुळं तेव्हा एल-ई-डी आणि हे सगळे फॅसिलिटीज नव्हत्या. हं. तर त्यांनी स्वतः काय-काय म्हणजे एंट्रीला ॲक्चुअली मला आठवतं एक वाटी असायची त्याला ती आपली इस्त्रीची कॉईल असायची. ती लावून आतमध्ये जो ॲटम बॉम्ब असतो दिवाळीत वापरतात त्याची दारू ठेवून ते आले की त्या एंट्रीला तो असा त्याचा ब्लास्ट व्हायचा वाजायचा. हां, हं. वाजायचा आणि त्याच्यातनं धूर आणि हे निघायचं. आता स्मोक मशीन आलंय. हं. पण हे त्यांनी तेव्हा केलेलं आहे. वाह! किंवा आता कलर्ड लाईट आत्ता आहेत, पण तेव्हा नसायचे. मग त्याला जिलेटिन पेपर लावून, हो. त्याला रनर लावून ते फिरायचे लाईट्स. अशा त्यांनी बऱ्याच मिरर बॉल त्यांनी तेव्हा स्वतः घरी बनवलेले. म्हणजे अपार्ट फ्रॉम जादूचे प्रयोगसुद्धा जादूला लागणाऱ्या ज्या पूरक गोष्टी आहेत. हं. आता ते परदेशात तेव्हा जायचे त्यांनी जपानला गेले ते यूएसला, फिलिपाईन्सला हे ते. तिथनं मग ते वेगळे ड्रेस आणि हे त्या थीमनुसार त्या हं. प्रयोगाच्या ते आणायचे. मग त्यांनी अजून 2-3 जादू इन्व्हेंट केल्या, की माणसाचे 2 तुकडे आजोबा करायचे ते वेगळं टेक्निक होतं. हं. त्याला अंधारात करायला लागायचं. तर हे त्यांनी मग लाईटमध्ये त्याला कसं करता येईल, की ते बॉक्समध्ये त्या माणसाला कसं कापता येईल, ते केलं. तर हे ना आपण काय म्हणतो, की इव्होल्यूशन आहे. हं. म्हणजे याच्यामध्ये ना प्रत्येक वेळेला जादूचं नाव जरी तेच असलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल आजोबांच्या वेळचे माणसाचे 2 तुकडे, मुलगी हव्यात अधांतरी किंवा नोटांचा पाऊस हे काही प्रयोग मी पण दाखवतो. हं. वडिलांनी ते वेगळे दाखवले. मी आता वेगळं म्हणजे मी हं. आत्ता जे माणसाचे 2 तुकड्याचं व्हर्जन दाखवतोय, ते 360 डिग्रीमध्ये फिरवून फुल लाईट्समध्ये एवढ्या छोट्या कॅबिनेटमध्ये उंच माणूस घेऊन म्हणजे एकच माणूस बसू शकेल. लोकांना हं. नेहमी वाटतं इकडे एक आहे, इकडे एक आहे. तसं न करता हं. दाखवतो. ते माणसाचे 2 तुकड्याचं व्हर्जन 14वं व्हर्जन आहे. ओह! आमच्या ह्याच्यातच. नाव जरी तेच असलं तरी. हं. तर हे जे आहे ना, हे प्रयोग तुम्हाला कंटिन्युअसली बदलायला लागतात किंवा टेक्निक बदलायला लागते. हं. अच्छा. आत्ताच आपण बोललो, की वडिलांनी तुझ्या भरपूर काय-काय प्रयोगाच्या आधी म्हणजे प्रयोगासाठी म्हणून बरीच तयारी केली, इन्व्हेंट केली. आजोबांनी पण केली असेल. वडिलांनी त्याच्यात काही चेंजेस केले, तू त्याच्यात काही चेंजेस केले. तर जेव्हा तू किंवा अ, वडील आणि आजोबा प्रयोग सादर करायचे, तेव्हा तो एक एकपात्री प्रयोगच आहे असं म्हणू शकतो का आपण? 100% एकपात्री प्रयोग आहे. मी अजून एक ते मागाच्या ह्याच्यात ॲड करायला विसरलो, की आजोबांच्या वेळेची जुनी पोलीस व्हॅन असायची ना सिनेमात दाखवायच्या, तशी हं. गाडी होती. वडिलांनी पहिल्यांदी 1987 साली टाटाची जे 807 ची चॅसी येते, त्याच्यावर स्वतः बिल्डअप करून घेतली, की ज्याच्यामध्ये मेन कलाकारासाठी सेपरेट केबिन, हं. त्याच्यात तो सोफा कम बेड आणि हे सगळं म्हणजे ज्याला आजकाल व्हॅनिटी व्हॅनिटी व्हॅन व्हॅन. म्हणतात. ती आमच्याकडं 1987 साली आली आहे. आणि ती बस आमच्याकडं जवळपास आत्ता एक 10 वर्षापूर्वीपर्यंत होती आणि आता मी काय केलंय, Isuzu 4x4ला मी सस्पेन्शन आणि हे टाकून वरती बॉडी बिल्टअप करून तोच 3 तासाचा शोला सगळं फोल्डेबल मटेरियल केलंय, हं. की ती गाडी बघून लोकांना वाटतच नाही, की याच्यात 6 लोकं आणि 2.5 तासाचं मटेरियल बसतं. तर हे तुम्हाला टेक्नॉलॉजी वाईज तुमच्या ॲपरेटस आणि हं. गोष्टींमध्ये फरक त्याचा फायदा असा होतो, की एका दिवसात मी 2 वेगळ्या व्हेन्यूला पण शो करू शकतो. हां. कारण तुम्हाला तुमची मोबिलिटी जी आहे ती फास्ट होते. आता कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन जो प्रश्न विचारला होता, की एकपात्री प्रयोग. एकपात्री तो प्रयोग तो 100% एकपात्री आहे. त्याचं रिझन असं आहे, की जादूच्या प्रयोगामध्ये काय होतं, की जादूगाराबरोबर समजा 10 असिस्टंट आहेत हं. आणि ते येऊन मदत करतायत स्टेजवर. पण अख्खं त्या दुनियेचं लक्ष तो जादूगार काय हं. करतोय, बोलतोय आणि काय दाखवतोय याच्याकडे असतं. त्यामुळं कंप्लीट अटेन्शन, सेंटर ऑफ अटेन्शन तुमचं असतं. बरं, आमचा प्रयोग असतो तो 2.5 ते पावणे 3 तासाचा असतो. अच्छा. आणि तुम्ही एंट्री घेतली, की एंडपर्यंत तुम्हाला कंटिन्युअसली प्रयोग मध्ये जो मला 2-4 मिनिटाचा ब्रेक मिळतो, जेव्हा आमचे जे माझ्याबरोबरचे असिस्टंट काहीतरी एक कॉमेडी जादू वगैरे दाखवतात. तो मला ड्रेस चेंज पुढचा गेटअप हं. त्याच्यात तयार होऊन यायला लागतो. हं. म्हणजे ॲक्चुअली विश्रांती म्हणायला गेलं तर 1 मिनिटाची नसते. असा शो असल्यामुळं कंप्लीटली तो एकपात्रीच्या वर आहे. पण एकपात्रीला फायदा असा असतो, की त्या माणसाला एका जागी उभं राहून माईकच्या समोर हावभाव, हालचाली किंवा ॲक्शन करायचे असतात. आम्हाला अख्खं स्टेजवर फिरायला लागतं, त्या बॉक्सेसमध्ये जायला लागतं. म्हणजे त्याच्यात ॲक्टिंग पण आहे, त्याच्यात नृत्य पण आहे, त्याच्यात म्युझिक हं. पण आहे, त्याच्यात सगळंच आहे. त्यामुळं ही कंटिन्युअसली हालचाल आहे.
आणि बऱ्याच वेळा असं होतं, की मी बऱ्याच वेळा म्हणजे 90% वेळेला पहिला शो 4 ते 6:30 पावणे 7 असतो आणि दुसरा शो 7:30 ते 10 सव्वा 10 पर्यंत असतो. तर बॅक टू बॅक प्लस शो झाल्यावर लोकं आणि हे भेटायला येतात. बॅक टू बॅक मी 7-7, 8-8 तास स्टेजवर नॉनस्टॉप असतो आणि बापरे! कधी-कधी असं पण केलंय मी, की एका दिवसात 3-3 शो केलेत. अरे! म्हणजे मी पुण्यातच आपल्या इथंच एकदा एका दिवशी अण्णाभाऊ साठे, यशवंतराव आणि बालगंधर्व एके दिवसात 3 शो केले ते. आता याच्यात फरक असा आहे, की जादूच्या प्रयोगाला फक्त नाटककार का सेट लावून नाही चालत. हं. जादूच्या प्रयोगाला ते अख्खं सामान सोडायला लागतं आणि अख्खं सामान परत लावायला लागतं. हो. त्यामुळे त्याला लागणारा जो टाईम आहे हं. आणि ट्रान्सपोर्टेशनचा टाईम हा याच्यात कन्सिडर केला असता, तो 3 तासाचा शो असे 3 वेगळ्या नाट्यकाराला एकाच दिवशी बापरे! करणं हे इट्स अ चॅलेंज. म्हणजे एनर्जी एनर्जी खूप हा एक पार्ट झालाच. तो हां. एनर्जी तर तुम्हाला पहिला प्रयोग आणि शेवटचा प्रयोग, शेवटपर्यंत ती खाली डाऊन जाऊन द्यायलाच म्हणजे चालूच शकत नाही. अलाउडच नाहीये. अलाउडच नाहीये. म्हणजे मी तेच 3 शो जिथे करतो ते तिसऱ्या शोला मला लोकं म्हणलेले, "सर तुम्ही पहिल्यापेक्षा जास्त एनर्जेटिक दिसताय." कारण 2 शोमुळे मी चार्ज झालोय. नशा म्हणतात ना. हां, एक्झॅक्टली म्हणजे आणि मला त्या चांगल्या अर्थाने तिसऱ्या अर्थात. ती चांगलीच नशा, ती कलेची नशा आहे. हं. आणि त्यामुळे म्हणलं, की मला आता तो जो रिस्पॉन्स मिळत गेलाय 2 शोला आणि हं. तिसऱ्याला मिळतोय, त्यानी मी तो 4 होणार ना तर काय होणार? खरंय, खरंय, खरंय. तर त्यामुळे ती धुंदच असते. थोडक्यात एकपात्री प्रयोगाच्या पण थोडंसं एक लेव्हल पुढेच हो, कारण त्यात जाऊन सगळंच करावं आहे. लागतं. म्हणजे नाट्य, हं. नृत्य, कला, तुमचे एक्सप्रेशन सगळंच लोकांना दाखवायला म्हणजे हं. सीरियस प्रयोगाला तुमच्या चेहऱ्यावर सीरियस भाव पाहिजेत, लाईट इफेक्ट्स तसे पाहिजेत, म्युझिक तुमचं तसं पाहिजे, तसं तुम्हाला पाहिजे. कॉस्ट्यूम तुमचा तसा पाहिजे. म्हणजे तुमच्या मोडप्रमाणे तर जपानी स्टाईलचं तर माझा कॉस्ट्यूम जॅपनीज पाहिजे. अरेबिक स्टाईलचं तर अरेबिक पाहिजे. हं. त्याच्यानंतर जर मला बाहेर युरोप किंवा यूएसमधले प्रयोग दाखवायचे तर माझ्याकडं मॉडर्न सूट्स पाहिजेत. जर आपला ट्रॅडिशनल पाहिजे तर माझ्या डोक्यावर फेटा आणि शेरवानी पाहिजे. हं. सी हे पण बदलत राहतं. बापरे! अ, जवळपास 20 कॉस्ट्यूम वापरतो मी एका अरे प्रयोगात. बापरे! थोडक्यात एकपात्री प्रयोग पण वेगवेगळीच माणसं जणू काही करतायत. अशा तसंच करावं लागतं. पद्धतीने तो तसंच सगळा करावं शो लागतं. बांधलेला असतो. आम्ही त्याला म्हणतो परकाया प्रवेश. हो, खरंच, खरंच. अ, जेव्हा शो चालू असतो, तेव्हा आयत्या वेळेला म्हणजे प्लॅनही अर्थात करावाच लागत असणार. प्रत्येक शो, प्रत्येक जादू. आयत्या वेळेला प्रेक्षकांचा रिस्पॉन्स बघून चेंजेस होतात का? डेफिनेटली. हं. कारण मी आता प्रयोग करतो तर मॅक्सिमम म्हणजे 90% माझे थिएटर्सला शो असतात. बरोबर. मग आता जेव्हा गणपती नवरात्राला मोठी-मोठी मंडळं किंवा सोसायट्या शो ठेवतात किंवा समजा गावात शो असेल आणि शहरात शो असेल किंवा कॉर्पोरेट काही इव्हेंट्स मी करतो हं. त्याला शो असतील, तर समोरचं तुमचं क्राउड बदलतं. हं. आणि क्राउड एज ग्रुप पण बदलतो. म्हणजे मी आता बँकॉकला Mitsubishi आणि बाकीच्या कंपन्यांसाठी यामा यांच्यासाठी शो केलेले आहेत. तिथे हं. सारा बोरीला आदित्य बिर्ला फाउंडेशन आहे तिथं पण मी शो केलाय. हं. तर आता ॲक्चुअली त्या ज्या कंपन्या होत्या त्यांचा जो कॉर्पोरेट शो होता त्याला एज ग्रुप चालू होता 45 प्लस हं. टिल 60-65. तर त्यावेळेला तुम्हाला प्रयोगच अख्खे त्या सेटनी बदलायला लागतात. बरोबर. तुम्हाला तुमचं स्पीच बदलतं जर तुमचा गावातला प्रयोग असेल आणि शहरातला प्रयोग असेल. हं. तर हे फरक तुम्हाला करायलाच लागतात. म्हणजे मी त्याच्यावरनं एक गंमतशीर जादू दाखवतो, की कसा हं. जादूच्या ह्याच्यात फरक पडतो. समजा हा माझ्याकडे एक पत्ता आहे. हं. इस्पिकचा एक काय आणि जर आपण या 4 वेगळ्या पाहिल्या, तर या 4 पंजे आहेत. हं. तर आता हा मी आहे ओके. आणि हा प्रेक्षक आहे. बरं. तर आता हा गावातला प्रेक्षक आहे समजा आणि त्यामुळं मला त्यांच्याप्रमाणेच इथं चेंज करायला लागतंय. हं. पण आता समजा मी इथनं बदललो आणि माझा समोरचा प्रेक्षक बदलला. हं. म्हणजे तो गावातल्या ऐवजी शहरातला झाला. तर काय होईल? तर 1, 2, 3 म्हणून फुंकर मारली, बापरे! तर आता हा मला शहरातल्या प्रेक्षकाप्रमाणे चेंजेस करायला लागेल. अमेझिंग. तर त्यामुळं हे आहे ना, ही मजा याची जादूची हीच आहे, की तुम्हाला जे रेग्युलर आपल्या आजूबाजूला समाजात चाललेलं असतं, हं, त्याचा हं, पण हं. रेफरन्स घ्यायला लागतो. बरोबर, बरोबर. इम्प्रॉम्प्टू होऊन तुम्हाला काही जोक किंवा विनोद कारण वातावरण तुम्हाला शेवटी लाईव्ह शो आहे त्यामुळे खेळतं ठेवायला लागतं. बरोबर. बरोबर. तर म्हणजे अगदी परवाचाच पुन्हा झालेला किस्सा आहे, की तो मुलगा आला आणि तो खाऊचा डबा, आमचा जो प्रयोग आहे. हं. तर खाऊच्या डब्याला तो एक मुलगा आणि मुलगी होती आणि त्यांना सांगितलं ते प्रेक्षकांनी चिठ्ठ्या दिल्या त्यात 2 पदार्थ होते. हं. त्यांनी सांगितलं होतं, की तू एक पदार्थ लक्षात ठेव. त्यातला त्यांनी चिठ्ठी घेतली त्यांच्या हं. चॉईसनी. तू एक लक्षात ठेव, तू दुसरा लक्षात ठेव. तुम्ही डिसाईड करून या ते वाचून. ते आले आणि दोघांनी एकच पदार्थ सांगितला. मीच कन्फ्यूज झालो. म्हटलं समोरच्या ऑडियन्सनी 1 पदार्थ लिहिलेत का 2? तर ते म्हणले 2.
तर म्हटलं, "अरे मग तुम्ही एकच काय दोघं जण ठरवून आलात? दुसराही ठरवून या ना." तर ती मुलगी होती एस-पी-एम स्कूलची आणि मुलगा होता तो मेरी माता म्हणून तिथे एक स्कूल आहे त्याचा. तर मी म्हणून जाताना ते चालले ते लोकं बघायला लागले म्हणून मी त्यांना म्हटलं, "अरे मेरी माता पण पाहिजे आणि तेरी माता पण पाहिजे." तर हे तुम्हाला ना म्हणजे त्या किंवा ऑडियन्सला त्या शोमध्ये ठेवण्यासाठी तुम्हाला हे काही जोक वेळेवर क्रॅक करायला लागतात, की त्यांनी असा काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तो पटकन कळला नाही पाहिजे. प्रेक्षकांना समजलं नाही पाहिजे एक्झॅक्टली. की इथे काहीतरी प्रॉब्लेम आलाय हां, म्हणजे त्यांच्याकडनं जरी स्टेजवर. तो प्रॉब्लेम झाला असता, प्रेक्षकातल्याच मुलांकडनं, तरी सुद्धा तो फ्लो नाही थांबला पाहिजे बरोबर. कुठल्याही प्रकारे. सो एक भान सतत जागृत म्हणजे त्याला आम्ही ठेवून. म्हणतो ना इम्प्रॉम्प्टू किंवा तुम्हाला समोर स्टेजवरची समयसूचकता हां, ते तुम्हाला ठेवायला लागतं. समयसूचकता. करेक्ट, करेक्ट. मगाशी आपण बोलता म्हणजे तू एक छोटासा उल्लेख केलास, की नुसतं कसब नाही तर सायकॉलॉजी प्रेक्षकांची जी असते त्यालाही तुम्हाला हात घालायला लागतो. तर त्याच्याविषयी थोडंसं सांगशील का, की काय कसं असतं, असतं? की लोकं मी म्हणल्याप्रमाणे ना दिवसभर कामावरनं थकून हं. किंवा याच्यावरनं आलेले असतात. आता काही वेळेला येताना लोकांचे मूड बऱ्यापैकी लाईव्ह शोला येताना चांगलेच असतात, पण कधी चिडलेले असतात, कधी कंटाळलेले असतात. तर त्यांना बेसिकली मेन म्हणजे त्या जादूच्या झोनमध्ये आणायला लागतं. तर त्यामुळं जादूसुद्धा दाखवताना आम्ही सुरुवातीला जरा हलक्या-फुलक्या दाखवतो आणि मग हळू त्या अवघड जादू आहेत ज्या, 2 तुकडे हे ते त्याच्यावर घेऊन येतो. एकदमच पहिली मी 2 तुकडे केले तर लोकं त्या माइंडसेटमध्येच येऊ शकत नाहीत. तर त्यामुळे लोकं प्लस काय होतं, की बऱ्याच वेळेला आजकाल शहरातला सुद्धा क्राउड असा आहे, की जेव्हा मदतीला स्टेजवर येतात, तर काही जण ठरवून आलेले असतात, की या जादूगाराला मी पकडणार. किंवा मी इथे वरती गेलो ना, की फोडणार. तर त्या लोकांना ना त्यांचा तो अतिउत्साह असतो, तोही तिथं तुम्हाला टेम डाऊन करायला लागतो कधी-कधी. काय होतं, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नसतो. पण तो ज्या याच्यात फॉर एक्झाम्पल तो त्याच्या मानेनं तलवार आरपार जाणार आहे किंवा त्याच्याबरोबर आपण अजून काही करणार आहोत आणि त्यांनी वेड्यावाकड्या हालचाली केल्या तर त्याला इजा होऊन चालत नाही. ही काळजी आम्हाला घ्यायला लागते. कारण आमची सगळी ॲपरेटस असतात त्यात तलवारी, पाती, धारदार गोष्टी या वापरल्या जातात. त्यामुळं ना ते खूप भान ठेवायला लागतं, की बाबा समोरचा अतिउत्साही माणूस पण असून चालत नाही हो. आणि एकदम ढेपाळलेला असून पण चालत नाही. त्याला त्या मोडमध्ये आणायला लागतं. किंवा काही लोकं काय होतात, खूप सॉलिड कॉन्फिडन्सनी त्या स्टेजपर्यंत चालत येतात आणि पायऱ्यावर चढल्यात, की त्यांचं ते अवसान कळतं. कारण त्यांना ते वातावरण, स्टेज आणि याची सवय एकतर नसते आणि ते जादूच्या ह्याच्यात आता आपल्यावर काहीतरी होणार आहे. ते म्हणजे लिटरली काही वेळा लोकं थरथरत असतात, शेक करत असतात. तर त्यांना ना तो कॉन्फिडन्स देणं फार महत्त्वाचं असतं. म्हणून मी म्हटलं ना, त्या सायकॉलॉजीचे जे खेळणं आहे ना, ते आम्हाला गेल्या लक्षात येतं. स्पेशली जेव्हा लहान मुलं येतात. आता मुलगी मी जेव्हा हवेत आदानदिरी करतो. त्या मुलीने आधी काहीच केलेलं नसतं. जशा 10 मुली पळत येतात, तशी ती आलेली असते. त्या 10 पैकी मी एक निवडलेली असते. आता जेव्हा तिला ते परफॉर्म मी सांगतो, त्या स्टेप्स फॉलो करण्याची वेळ येते, तर कधी-कधी ते रडायला पण सुरुवात करू शकतात. तर तुम्हाला त्यांना त्या कम्फर्ट झोनला आणणं, मग पुन्हा मी म्हटल्याप्रमाणे काही जोक टाकणं किंवा त्यांना तो कॉन्फिडन्स देणं किंवा त्यांना काय करायचं हे जरा एक्सप्लेन करणं, हे बदलत राहतं सिच्युएशन टू सिच्युएशन आणि ऑडियन्स टू ऑडियन्स. सो सायकॉलॉजी सायकॉलॉजी म्हणजे मला आठवतं मी एका ठिकाणी प्रयोग करत होतो गावात आणि तिथं हाच मान कापण्याचा प्रयोग होता आणि पहिल्यांदाच त्या गाव म्हणजे छोटं गावठाणच होतं ते. पहिल्यांदाच तिथे प्रयोग होत होते. तर कोणी पाहिलंच नव्हतं असं काही. तर कोणी मान कापायला यायलाच तयार नाही. शेवटी एक मुलगा उठला आणि आला आणि त्याची मान घातली तर त्याची आजी उभारून तिथनं मागे आम्हाला शिव्या घालत होती, की उद्या ते गुरं चरायला कोण जाणार आणि शेतावर कोण जाणार आणि हे ते. तर आम्ही सगळे हसायला लागलो कारण लोकंही हसत होती, की हे पहिल्यांदा मला त्यांना शांत करायला लागलं, की काही होणार नाही. आणि मग त्या प्रयोग होईपर्यंत ते तिथे उभे होते. तर त्यामुळं ना तो जो समोरचा ऑडियन्स आहे ना, त्याच्याप्रमाणे स्टेजवर येणाऱ्या ऑडियन्सला सुद्धा तुम्हाला त्या कम्फर्ट झोनला आणायला लागतं. किंवा आता मुलं खूप दंगे करत असतात, नाचत असतात, पण जे सीरियस प्रयोग असतात, त्याला आम्हाला स्टेजवर कॉन्सन्ट्रेशनसाठी संपूर्ण शांतता लागते. तर मग त्यांना त्या झोनमधनं पुन्हा त्या शांत झोनला आणणं आणि ते झाल्यावर पुन्हा एक अशी जादू दाखवणं, की ज्याच्यामुळं पुन्हा ते बॅक टू देअर नॉर्मल मूडमध्ये येतील. तसं तुम्हाला जादूचा सिक्वेन्स बसवायला लागतो. मला अजून असं विचारायचं आहे, की सायकॉलॉजीचा वापर करून एखादी जादू करतो का आपण? हो, आपण मेंटॅलिझमचे जादू करतो, हां. टेलिपॅथीचे जादू करतो. आता त्याचं एक एक्झाम्पल बघायचं झालं, तर माझ्याकडे हे सगळे वेगळे कार्ड्स आहेत. आपण इथं दाखवूया कॅमेराला. ऑल कार्ड्स आर डिफरंट. बरोबर. राईट? तुला काय करायचंय? मला पायल तिथं स्टॉप म्हणायचंय, त्याच्या पुढचा पत्ता मी तुला देणार आहे. बरोबर. तर मी हे इथं असं धरलंय आणि मी इथं सोडतोय. स्टॉप. आता तू मला इथं स्टॉप म्हणली, मी मागचा पत्ता बघू शकतो, पण हा नाही बघू शकतो. हा घे. बघ, तिकडे कॅमेराला दाखवलास तरी चालेल, मला फक्त दाखवू नकोस.
राईट? आणि मी काय करणार, ह्या पत्त्याचा कॅट पण तुझ्याकडेच देणार आहे. त्याच्यात तो कुठेही टाकून दे. कुठेही. आणि ते शफल करायचे, पिसायचे पत्ते. म्हणजे तो आता कुठे आपल्याला माहितीच नाही. मला मज्जा येते. मजा येते? गुड. झालं? हो. आता मी ना त्याला हातच लावणार नाही. कारण लोकं म्हणतात, की पत्त्याची जादू आणि जादूगारांच्या हातात पत्ते आले, की त्यांचं काहीतरी असतं आणि त्यांना माहिती असतं. आता तुला काय करायचंय, डोळे बंद कर तुझे. मनातले सगळे विचार बाजूला ठेव आणि फक्त त्या पत्त्याचा विचार करायचा आहे. हं. फक्त त्या पत्त्याचा. मी तुझ्या मनातनं तो पत्ता ओळखण्याचा प्रयत्न करणार आहे. आता आपल्यामध्ये डिस्टन्स आहे, तर त्या टेलिपॅथीसाठी मीडिया आहे एअर. आम्ही म्हणतो ट्रान्समिशन ऑफ थॉट्स फ्रॉम वन माइंड टू अनदर माइंड व्हाया सम मीडिया. मीडिया इज एअर. आता बघू, लेट मी थिंक. प्राजक्ता अजूनही बाकीचे विचार चाललेत, ते संध्याकाळी कुठली भाजी-बिजी करायची ते बाजूला. फक्त त्या कार्डचा विचार. पहिले तर कार्डमध्ये 2 पॉसिबिलिटी असतात. एक असतो रेड सूट आणि ब्लॅक सूट आम्ही ज्याला म्हणतो. हं. जो कार्ड तू घेतलायस ते ब्लॅक आहे, ब्लॅक सूट. इज दॅट करेक्ट? बरोबर. ब्लॅकमध्ये अजून एक पॉसिबिलिटी असते. एक असते क्लब्स आणि दुसरा असतो तो स्पेड्स. बरोबर. तू घेतलायस तो इस्पिक आहे, स्पेड्स. येस. इज दॅट राईट? आणि इफ आय एम करेक्ट, इज दॅट 4 ऑफ स्पेड्स. हो, हो. इस्पिक इस्पिकचे 24 4. होती. उघडलेस तरी चालेल डोळे. बापरे! माझ्या मनात अजून काय-काय चाललंय कळतंय का मला तुला? सगळं कळतं. मी सांगणार नाही, घाबरू नकोस. अमेझिंग, अमेझिंग. म्हणजे मला पण आता असं एक हा धगधग छोटा होत हा होती. हा छोटा इफेक्ट आहे. आता आम्ही स्टेजवर दाखवतो ते आम्ही हं. 3-4 जणांना बोलवतो बरोबर. आणि त्यांच्या मनातल्या वेगळ्या गोष्टी ओळखतो. तर ते पुन्हा ते एकाच फॅमिलीतले नसतात, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक असतात. हं. त्यावेळेस तसं ते ओळखलं जातं. भारी. मस्त. म्हणजे अमेझिंग. आता थोडंसं अशा प्रश्नाकडे येऊया, की आपण सगळं शिकतो. म्हणजे मला गाणं शिकायचं असेल तर गाण्याचा क्लास असतो. बरोबर. डान्स शिकायचा असेल तर डान्सचा असतो. मला काय स्पोर्ट्समध्ये मला काय बॅडमिंटन शिकायचंय, टेनिस शिकायचंय, त्याचे क्लासेस असतात. नुसते क्लासेस नसतात तर ह्याच्या परीक्षा पण असतात. म्हणजे राईट. आता गाण्याच्या परीक्षा हो, हो, असतात, हो. नृत्याच्या असतात किंवा स्पोर्ट्स असतील तर त्याच्यासाठी टुर्नामेंट्स असतात. त्याच्यातनं तुम्ही तुमचं कसब पारखू शकता. तुम्हाला काहीतरी फायनल जिंकली बाबा किंवा मी आता ह्या परीक्षेमध्ये मला ए ग्रेड मिळाली. राईट, राईट. मी त्याचं शास्त्रोक्त शिक्षण घेऊ शकते ॲक्च्युअली. म्हणजे फोटोग्राफी वगैरे असेल, वेगवेगळ्या कला असतील. तर जादूचं कसं आहे? त्याच्यासाठी काही कोर्सेस आहेत का? कुठली शाळा आहे का? शाळा म्हणजे अशी स्कूल आमचीच आहे आहे. का? आम्हीच 1900 जवळपास 55-60 पासून मी जे म्हटलं ना, माझे वडील पूर्वी हं. ते बघायचे जेव्हा आजोबा प्रयोग करायचे. भारतीय जादूची शाळा म्हणून आम्ही माझं जुनं घर होतं बिगरदास मारुतीपाशी, हं. बाजीराव रोडला. तो जादूगार रघुवीर बंगला म्हणून फेमस होता. त्याची मजा अशी होती, की त्या काळी तिथं आपोआप टाळी वाजवली की लाईट लागायचे. आपोआप पाणी यायचं. त्याच्यानं दरवाजे आपोआप लागायचे बंद आणि ते बघायला लोकं यायचे लाईन लावून. 70 नंतर आम्ही ते बंद केलं, कारण नंतर रिमोट आणि सेन्सर्स वगैरे गोष्टी आल्या. त्यामुळे लोकांमध्ये जादू काही वाटणार नाही म्हणून. आणि तो पहिल्यांदा आजोबांनी बांधलेला जपानी पद्धतीचा बंगला आहे. अच्छा. म्हणून तो फेमस होता. त्याला पॅगोडा जॅपनीज आणि त्या स्टाईल होता. हं. पण तिथं आम्ही पहिल्यापासून भारतीय जादूची शाळा म्हणून आम्ही 3 कोर्सेस घ्यायचो. हं. बेसिक, ॲडव्हान्स आणि इंटरमिजिएट. आणि त्याच्यातनं खूप स्टुडंट बाहेर पडायचे. मग ते सर्टिफिकेशन असायचं आमच्याकडनं. हं. मी जेव्हा पुन्हा माझं इथं आल्यावर चालू केलं जादूच्या ह्याच्यात, तर मी अमेरिकन अकॅडमी ऑफ मॅजिक अच्छा. अशी एक संस्था यूएसमध्ये. तर अमेरिकन अकॅडमी ऑफ मॅजिकशी मी कनेक्टेड आहे. तर त्यांच्या आणि माझ्या रघुवीर मॅजिक हं. आमच्या ह्याच्यात आम्ही एक कोर्स कन्स्ट्रक्ट केला, अच्छा. ज्याच्यामध्ये आम्ही हेच बेसिक, इंटरमिजिएट आणि ॲडव्हान्स असे 3 कोर्स घेतो आणि हे हं. 3 कोर्स जेव्हा होतील त्याच्यानंतर आम्ही सर्टिफिकेशन देतो. त्याच्यानंतर ज्यांना प्रोफेशनल मॅजिक शिकायचे त्यांच्यासाठी पण अजून कोर्सेस असतात. कारण बऱ्याच वेळा काय होतं, की लोकं छंद, हॉबी म्हणून पण शिकायला हं. येतात, तर त्यांना 1 किंवा 2 कोर्स पण बास होतात. हं. काही लोकं 3 कोर्स करतात आणि पुढे करतात. हं. तर त्यांचं जे इव्हॅल्युएशन आहे ते आता माझी बायको, मी, माझे वडील, माझी बहीण आम्ही हे सगळे क्लासेस घेतो आणि आम्ही त्याच्यातनं म्हणजे त्यात आमच्या फॅमिलीपैकी एक मेंबर 100% असतो अच्छा. आणि आम्ही त्याच्यावरनं त्यांना जेव्हा ते व्यवस्थित ते 3 कोर्स कंप्लीट होतात, त्याच्यानंतर आम्ही त्यांना ते सर्टिफिकेशन देतो. त्याच्यानंतर जशी तू परीक्षा म्हणलीस तशी हं. जादूसाठी अनफॉर्च्युनेटली परीक्षा नाही आहेत. पण त्यांची परीक्षा लगेच काय होते, की समजा मी पुण्यात क्लासेस घेतले आता मार्च-एप्रिलमध्ये. तर पुढचे जे माझे मेमधले शो असतात, तेव्हा मी त्यांना माझ्या शोच्या मध्ये स्टेजवर संधी देतो. वाह! त्यातले जे चांगले स्टुडंट्स आहेत हं. आणि त्यांना 1-1, 2-2 जादू तिथे करायचा चान्स देतो.
स्पेशली इंटरव्हेलचा वेळचा वेळ आहे जो 20 ते 25 मिनिटाचा, तो त्यांच्यासाठी राखीव असतो. अच्छा. तर त्यामुळं काय होतं, की त्यांची ती भीड चेपली जाते एकतर लोकांच्या समोर दाखवण्याची. कारण यशवंतराव किंवा बालगंधर्व किंवा रामकृष्ण मोरे इथे जवळपास 1000-900 लोकं असतात. तर त्यांना ते पहिला प्लॅटफॉर्म मिळतो. हं. त्यातनं त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. मग त्याच्यानंतर ते वेगवेगळे गॅदरिंग असतील किंवा बर्थडे पार्टीज असतील किंवा अजून कुठे फॅमिली गेट टुगेदर्स असतील, तिथं ते प्रयोग करतात. त्याचेही मला व्हिडिओ येत असतात. मग हं. त्याच्यातली काही लोकं जे खूपच एन्थू आहेत आणि ज्यांना आवड आहे, ते परत माझ्याकडे शिकायला येतात, की "सर मला अजून काहीतरी वेगळं शिकायचं आहे. हे प्रयोग आता माझ्याकडे आहेत." असं करून आम्ही त्यांना तयार करतो. वाह! मग जसं रघुवीरांचं घराणं तयार झालं, राइट. तसं अजून कुठलं घराणं म्हणा किंवा अजून कुठला असा अ, जादूचे प्रयोग एवढ्या मोठ्या प्रमाणावर किंवा अगदी एवढ्या मोठ्या नाही, कारण तुमचं 80 वर्ष झाली, 85 वर्ष झाली चालू आहे, सो तुमचा आकडा कायमच जास्त आहे किंवा असणार आहे. तर असे कोणी आहेत का, की जे तुमच्या व्यतिरिक्त असे शोज करतात? म्हणजे फ्रँकली स्पीकिंग नाव घ्यायचं म्हटलं तर मला पण पटकन रघुवीरांचंच नाव आठवतं. तर असे पूर्वी कोण-कोण होते आणि आता इथून आहेत मी का मी कोणी? मी सांगेन याच्यामागचं कारण आहे. म्हणजे पूर्वी जर बंगालमधनं बघितलं तर सरकार फॅमिली होती, हो, पी-सी सरकार. बरोबर. पी.सी. सरकार. इकडनं बघितलंस गुजरातमधनं तर केलाल म्हणून होते बरोबर. आणि इकडनं महाराष्ट्रातनं रघुवीर. हं. तर हे पिढीजात करणारे होते. आता हं. अनफॉर्च्युनेटली काय पी-सी सरकारची मुलगी आहे मनेका, ती करते पण ती फार मोठ्या प्रमाणात करत नाही. नाही. तर त्यांचं ते थांबलं. केलालचा मुलगा हसमुखभाई करायचा पण अनफॉर्च्युनेटली कोविडमध्ये तो गेला आणि हसमुखभाई आणि केलाल आधीच गेले ते. अच्छा. तर त्यामुळे त्यांचंही ते पुढे थांबलं. बरं. आत्ता ॲक्टिव्ह पिढ्यानपिढ्या करणार आहोत. तू म्हणलीस त्याप्रमाणे आपणच आहोत. बरोबर. त्याच्यामागे काही गणित आहेत. गणितातलं एक गणित असं आहे, की खूप लोकं शिकतात आणि आजकाल तर खूप सोपं झालंय. पूर्वी जादूचं प्रयोगाचं सामान तयार करणं आणि ते सगळं करणं, हे कुठनं करायचं आणि कसं करायचं आणि कारागीर कुठले हेच कळायचं नाही. हं. आता WhatsApp आणि याच्यामुळं काय झालंय, की आत्ता असे पण आहेत गुजरात आणि याच्यामध्ये काही ट्रूप्स, की ते तुम्हाला अख्खं सामान आणि ट्रूप तयार करून जात तुम्ही फक्त कॉस्ट्यूम घालून उभं राहायचं आणि डायलॉग म्हणायचे. अच्छा. असंही करणारेही जादूगार आत्ता आहेत. हं. पण हे खूप दिवस टिकत नाही. कारण ते काय आहे ना, ते आतनं यायला लागतं ना, ते हं. तसं तिथं येत नाही. कारण हं. ही ना कंटिन्युअस शिकण्याची कला आहे. हं. म्हणजे मला 4 प्रयोग आले म्हणजे मी जादूगार झालो असं नाही होत. पॅशन पाहिजे. पॅशन पाहिजे. तुम्हाला रोज उठून त्याच्यात काहीतरी चेंजेस. आज सुद्धा माझा शो झाल्यावर माझी टीम आणि मी आमचं काय चुकलंय त्या शोमध्ये आम्हाला माहिती असतं. हं. त्या लोकांपर्यंत नाही चुका पोहोचत कारण तेवढे आता आम्ही एक्सपर्ट झालोय. पण आम्हाला माहिती असतं की इथं काय चुकलंय. हं. त्याच्यावर बोलत असतो. कारण पुढच्या प्रयोगाच्या वेळात त्याच्यात म्हणजे ते करेक्ट झालं पाहिजे किंवा ती चूक परत झाली नाही पाहिजे. हं. हे आमचं बेसिक एम असतं. तर याच्यामध्ये काय होतं की जादूचा प्रोफेशनल शो करणं हं. हे एक तर पहिलं खूप खर्चिक काम आहे. हं. का? कारण पहिल्याने तुम्हाला सामानच जवळपास 5-7 लाखाची ती इन्व्हेस्टमेंट आहे. त्याच्यानंतर तुमचं लाईट इफेक्ट्स सेट हे वेगळं. हे सगळं न्यायला तुम्हाला एक व्हेइकल पाहिजे. हं. तो एक खर्च आला. ट्रूपला तुम्हाला दर शो वाईज पैसे द्यायला लागतात किंवा महिना ठेवलं तर पगारी पैसे द्यायला लागतात. ऑडिटोरियम, पेपर ॲडव्हर्टाइजमेंट आणि हे सगळं याचा कुठल्याही ठिकाणी आजचा खर्च मिनिमम ₹1,00,000 हं. 20-25 हजाराचं ऑडिटोरियम जातं पुण्याच्या बाहेर. पुण्यात स्वस्त आहेत पण बाहेर महाग आहेत. अच्छा. त्याच्यानंतर पेपर जाहिराती 30-40 हजाराची जाते. हं. त्याच्यानंतर लोकल मॅनेजमेंट तिथे फ्लेक्स लावणं पासनं तिकीट विक्रीपासनं सगळं मिळून तो 1,00,000च्या वर खर्च जातो. म्हणजे तुमचं प्रत्येक शोचं इन्कम त्याच्या वर पाहिजे. बरोबर. जर कोणाला त्याच्यात प्रोफेशनली करायचं आहे. त्याच्यात अजून एक गंमत अशी आहे, एवढा सगळा खर्च करून करणारी लोकं आहेत. पण लोकं तर आली पाहिजेत. कारण हो. तुम्ही जे दाखवताय ते लोकांना आवडलं पाहिजे, पटलं पाहिजे. हं. याच्यात काही वर्ष काही जादूगार येतात, ते करतात. थोडे पैसे मिळवतात, परत बाहेर पडतात. कारण पुन्हा तोच प्रॉब्लेम येतो, की नुसतं एवढं सगळं असून चालत नाही. हं. तुमच्या शोला समजा नवीन जादूगार आहे, त्यांनी गर्दीही केली लोकांनी हं. आणि त्यांनी बऱ्यापैकी दाखवलं. इथपर्यंत ठीक आहे. पण पुढच्या वेळेला तुम्ही तिथे जाल. हं. समजा दापोलीला तुम्ही परत गेलात किंवा पनवेलला किंवा मुंबईत परत गेलात, तर लोकं आल्यावर तुम्ही तेच दाखवून चालणार नाहीये. हां. म्हणजे याच्यात दरवेळेला इन्व्हेस्ट करायला लागणार आहे तुम्हाला. आणि पुन्हा इन्व्हेस्ट करताना नुसते पैसे टाकून ॲपरेटस तुम्हाला किती दिवस येणार? तुम्हाला तुमच्या पद्धतीने आयडिया लावायला लागणार आहे, डोकं लावायला लागणार आहे. म्हणजे बेसिकली तुम्हाला त्यातलं नॉलेज पाहिजे. बरोबर. हे सगळं जेव्हा अख्खं जमतं सगळं गणित, हं. त्याच्यानंतर तो एक मोठा जादूचा प्रयोग होतो किंवा तो सक्सेसफुल होऊ शकतो. बरोबर. म्हणून आत्ता सुद्धा कर्नाटक जर तू पाहिलंस, गुजरातचा खालचा पार्ट पाहिलास पट्टा, एम-पीचा खालचा पट्टा पाहिलास, महाराष्ट्र अख्खं पाहिलंस आणि गोवा पाहिलंस, हं. या स्टेटमध्ये आम्हीच प्रयोग करतो. अच्छा.
गुजरातमध्ये प्रचंड जादूगार आहेत. हं. पण गोव्यात कोणीच करत नाही. प्रोफेशनली जाऊन मीच करतो. कर्नाटकच्या पार्टमध्ये मीच करतो आणि महाराष्ट्रातही मीच करतो. तर हा म्हणजे मला कोणी कॉम्पिटिशन नकोय किंवा हे नाहीये. उलट मी बघत असतो की कोणी तिकड इव्हेंच्युअली आले तर काय कला जास्त चालणार आहे. हो. म्हणजे लोकांना ती सवय राहणार आहे. पण बेसिकली हे इतकं सोपं नाहीये गणित. सो प्रवास आहेत. हो. कंटिन्युअसली ट्रॅव्हल आहे. म्हणजे मी आत्ता 4 महिने पुण्यात फक्त 2 दिवस असतो. 1 किंवा 2 दिवस. कधी-कधी तर मी ते पण येत नाही. कारण मी तिथल्या तिथे पुढे गेलो तर मग परत तेवढ्याकरता येणं-जाणं ते शक्य होत नाही. तर हा कंटिन्युअसली म्हणजे ते दमछाक करणार आहे. हां. म्हणजे हे ब्रेक न होण्यासाठी तुमच्यावर आणि म्हणजे तुझ्यावर आणि तुझ्या पुढच्या पिढीवर खूपच मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहेच आहे. आता आहे. आम्ही परदेशात लोकांना वाटतं, "अरे मस्त यांचे लंडनला 9 शो झाले." यूएसला जवळपास मी 26 ठिकाणी शो केलेत. फिजी आयलँड्सला मी 7 ठिकाणी शो केलेत. लोकांना वाटतं, "अरे हे फिरत असतात, पण यांच्याबरोबर फॅमिली जाते." कारण मी जनरली व्हिसाचा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे वडील मी ऑन स्टेज, माझा मुलगा, माझी भाची, माझी बहीण किंवा हे आई ऑन स्टेज, ऑफ स्टेज करत असतात. हं. तर लोकांना वाटतं, की अरे खूप सोपं आहे. पण ते तसं नाहीये. कारण ना जेव्हा आम्ही जातो, तर आपल्याला 23 किलोच्या ज्या 12 बॅग अलाउड असतात 6 जणांमध्ये, त्या 12च्या 12 बॅगमध्ये आम्ही प्रयोगाचं सामान भरलेलं असतं. ते अच्छा. सोडून आम्हाला एक्स्ट्रा बॅग घ्यायला लागतात प्रयोगाच्या सामानाच्या. त्याचा सेटअप वेगळा आहे हो. परदेशात न्यायचा. कारण ते त्याच्यात फिट झालं पाहिजे. बरोबर. आणि ते घेऊन आम्हाला इकडं आमचे ट्रूप असतो जोडणारा. तिकडे आम्हालाच जोडायला लागतं. आम्हाला कारण हो. जादूच्या प्रयोगातली तिथली जरी मंडळाची किंवा कुठली जी ऑर्गनायझेशन आली मदतीला, तरी त्यांना ते कसं जोडायचं काहीच माहीत नाही. म्हणजे इव्हेंच्युअली ते आम्हालाच जोडायला लागतं. तर त्यामुळं ते दिसतं तेवढं सोपं नाहीये. म्हणजे त्याला इव्हन आत्तासुद्धा माझी बहीण तेजा आणि माझी बायको अश्विनी, त्यांनी आत्ता ती अश्विनी जॉब करत होती. फुल टाईम ते माझं जे फोन बुकिंग आणि हे सगळं आहे, ऑनलाईन बुकिंग, फोन बुकिंग हे सगळं ते सांभाळतात. हं. कारण त्याला डेडिकेटेड माणूस लागतो तुम्हाला एक घरातला. कारण बाहेरचा तुम्ही ठेवलात तर त्याचं टाईम स्लॉट्समध्ये तो प्ले करतो. जादूच्या प्रयोगाला तुम्हाला येणारे फोन सकाळी 6 ते रात्री 12 पर्यंत कधी येतात. बरोबर. तर त्यामुळं ना ही एफर्ट आहे, कंबाईन एफर्ट आणि तेवढं डेडिकेशन किती लोकांच्या ते मला माहीत नाही. बरोबर. त्यामुळे या फील्डमध्ये मोठ्या प्रमाणावर करणारे यांची संख्या नाहीये. हां, बरं. काही वर्षांपूर्वी डेव्हिड ब्लेन सारख्या हो, स्ट्रीट जादूगाराने मॅजिक. हां, स्टेज शोच्या पलीकडे जाऊन काही प्रयोग केले. तर बऱ्यापैकी लोकांच्या मनात पण कुतूहल निर्माण झालं होतं. तर त्याच्याबद्दल काय सांगशील? आता मॅजिकमध्ये काही टाइप्स आहेत. तर एक आम्ही म्हणतो डेव्हिड ब्लेन, क्रिस एंजल सारखे करणारे त्याला म्हणतो आम्ही स्ट्रीट मॅजिक. हं. त्याच्यानंतर एक टाइप असतो क्लोजअप मॅजिक जे युरोपमधल्या क्लबमध्ये चालतं. म्हणजे कार्ड, डव्स, सिल्क्स याच्यापासून ते करतात. जेव्हा तुम्ही तुमच्या लोकांमध्ये डिस्टन्स कमी असतं. राउंड द टेबल सुद्धा होतात. हां. आणि तिसरा टाइप आहे जो इल्युजन स्टेज शो जो आम्ही करतो, तो एक. आता नवीन अजून एक त्याचा सब टाइप आला मेंटॅलिझम, ते करणारे काही लोक आहेत. 1-1.5 तासाचा शो असतो तो. पण बेसिकली हे 3 टाइप आहेत. हं. तर याच्यात काय झालं, की क्रिस एंजल केव्हा येते, आता यूएसमध्ये ना मॅजिकला खूप प्रथा आहे त्याची किंवा लोकांना ना ते खूप ॲप्रिशिएट करतात. तर खिशात छोट्या-छोट्या गोष्टी ज्या मावतील, त्या घेऊन जाता लोकांना जादू दाखवणं आणि त्या जादूतनं लोकांचे रिएक्शन घेणं. हे त्यांनी त्या चॅनलनी चालू केलं ब्लेनबरोबर आणि ते हिट झालं. कारण का जाता मी जादू दाखवली, "अरे, कसं आलं?" असं ती रिएक्शन किंवा लोकं त्यात पार्टिसिपेट होणं. इथेही काही लोकांनी तो प्रयत्न केला, पण आपल्या इथले मुळातच लोकं प्रचंड बिझी असतात असं दाखवतात. त्यामुळे लोकं रस्त्यावर जातात, "मी थांबवलं, अरे जादू बघ." तर किती थांबतील? किती रिएक्शन देतील? हा वेगळा प्रश्न आहे. म्हणजे त्या देशात किंवा त्या ह्याच्यात जे चालेल ते इकडं चालेल याची गॅरंटी नसते. तर त्यामुळे ते तेवढ्यापुरतं पॉप्युलर झालं. म्हणजे स्ट्रीट मॅजिकची गंमत दाखवायची तर हे बघ, ही तुझ्याकडे एक डबी. अगदी छोट्या खिशात घेऊन जाणाराच प्रकार आहे. या डबीमध्ये हा जो डाईस आहे तुला पाहिजेल तो नंबर त्याच्यावर ठेव वर आणि त्याचं झाकण लाव. मला दाखवू नकोस. ते कॅमेराला दाखवलास तो नंबर तू लक्षात ठेवलास तरी चालेल. वरती जो नंबर ठेवलाय तो लक्षात ठेव. डाईसवर आत्ता. ठीक आहे? आणि तो बंद कर ती डबी आणि मला दे. तू लक्षात ठेवलास? आता गंमत काय आहे, की हे ट्रान्सपरंट नाहीये. मी कॅमेराला दाखवू इच्छितो याच्यातनं काही दिसत नाहीये. बरोबर? उलटं हे ट्रान्सपरंट नाही इथं. राइट? कॅमेराला दिसतंय. उलटं याला अवघड करण्यासाठी या डबीला मी उलटं याच्यात टाकतोय आणि याचं झाकण इथं लावलंय. आता तर मला काही कळण्याचं कारणच नाही. कारण यू कॅन चेक हिअर पुन्हा एकदा, की कुठनंही काही दिसत नाहीये. दिसतंय काही? काहीच नाही. नाही. आता ही डबी आहे ना, मी फक्त शेक करणार आहे कानापाशी आणि तो नंबर मी गेस करतो.
तू जो वरती ठेवलाय, साऊंड कमी येतो, बरोबर? हो. साऊंड कमी आहे, डाईसच आहे ना, हो. साऊंड कमी आहे. ओके, एकूण मोठा आहे, हो. मध्येच तू 3ला आहेस. हो. आता खरंच आहे का अमेझिंग. 3? आपण हे उघडून दाखवूया इथं. खरंच 3. मी 3च ठेवला होता. मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, की 3 हा आकडा होता त्या आता तर फाशावरती. ही स्ट्रीट मॅजिक आहे. हे माझ्या अच्छा. खिशात मावताना मी कुठेही दाखवतो. हां. आता ही आम्ही आमच्या वर्कशॉपमध्ये किंवा क्लासेसमध्ये पण जादू शिकवतो. अच्छा. पण ऑब्व्हियसली आता जेव्हा ते एखादा चॅनल, टीव्ही चॅनल तिथं त्या जादूगाराला घेऊन तिथं या लेव्हलची जादू दाखवतं आणि ते हं. पॉप्युलर होते, हं. तेव्हा लोकांना वाटतं वॉव! हं. की ही काय जादू आहे. तर आता हे मी म्हटलं ना, की आता इथे सुद्धा चॅनल आहेत. आपण बऱ्याच वेळा बघतो, की तेच रटाळ कार्यक्रम वर्षानुवर्ष ते दाखवतात. पण त्यांना असं काही सुचत नाही. हं. मग मी आता चला हवा उद्या, सूर नवा ध्यास नवा, एबीपी माझा कट्टा, झी खाली डोकर पाय, आम्ही सरे खवय, खुपते तिथे गुपते, कलर्स कॉमेडी एक्सप्रेस, होम मिनिस्टर या चॅनलला वेगवेगळ्या वेळेला गेलोय. तिथे मी प्रयोग केलेत ॲज अ सेलिब्रिटी म्हणून त्यांनी हं. बोलवलं होतं, केले. ते सगळं ठीक आहे. लोकांना ते एपिसोडही आवडले. हं. पण जादूवर आधारित एखादी सीरियल किंवा हं. एखादी एक काढण्याचं कोणाच्या डोक्यात आलं नाही. मला 1-2 चॅनलने मला अप्रोच केला होता. पण तेव्हा त्यांना असं पाहिलं होतं, की महाराष्ट्रातले जादूगार शोधायचे, जसे सिंगर्स. हां. पण मी त्यांना तेच म्हटलं, की महाराष्ट्रात जादूगार शोधण्यासाठी त्यांना जादू येत तर असली पाहिजे. हं. तर तुम्ही जादूगार शोधणार. बरोबर. छोटे-छोटे प्रयोग करणारे गारुडी मदारीपासून लोकं आहेत. पण हं. जेव्हा तुम्ही सीरियल एखादी पुटअप करता, तेव्हा तू म्हणलीस त्याप्रमाणे त्याचे कुठले असे कोर्सेसच नाहीयेत, अपार्ट हं. फ्रॉम आमच्याकडे शिकवलं जातं, हं. की ज्याच्यात प्रोफेशनल मॅजिक शिकून लोकं करतायत. हं. अगेन ड्यू टू इन्व्हेस्टमेंट अँड ऑल. हं. मग मी नेहमी म्हणतो, की आमच्याबरोबर बऱ्याच वेळेला हे अधिवेशन आणि ह्याला-त्याला सिंगर्स असतात किंवा अँकर्स असतात किंवा की तुम्हाला खूप छान आहे, की एखादं इन्स्ट्रुमेंट किंवा एखादा माईक असेल तर तुमचं काम होऊन जातं. हं. आमच्या प्रत्येक जादूसाठी वेगळं ॲपरेटस, त्याचं इन्व्हेस्टमेंट वेगळी, त्याचं जोडण्याचा वेळ वेगळा आणि त्यामुळं आम्हाला ते लिमिटेशन असतं. प्रेक्षकांचा कल बदलतोय, माध्यम बदल होत आहेत. तर त्या अनुषंगाने, त्या कॉन्टेक्स्टमध्ये जादूचे प्रयोग कसे बदललेत? नाही, डेफिनेटली बदललेत. कारण बेसिकली काय आहे, की आजकालची जी जनरेशन आहे, मी म्हणलं खूप फास्ट आहे हं. आणि आपल्याला जेव्हा प्रयोग दाखवतो, तेव्हा त्यांना जे आवडेल ते दाखवायला लागतं, तर ते येणार आहेत. म्हणजे आता आम्ही स्टेजवर डायनोसॉर आणतो. त्याच्यानंतर आम्ही त्या भुताच्या नाचानंतर डायनोसॉर असतो. त्याच्यानंतर आम्ही अव्हेंजर्स ही सीरीज खूप पॉप्युलर आहे हं. यंगस्टर्समध्ये. मग त्यातला थॅनॉस असेल, त्याच्यानंतर डेडपूल असेल, त्याच्यानंतर त्याच्यातलं जे हे कॅरेक्टर आहे, टिचकी वाजवून तो गायब होतो. हं. तर त्याच्यासाठी त्याच्याशी रिलेटेड जादू असेल. डॉक्टर स्ट्रेंजप्रमाणे जाड पत्र्यातनं शरीर आरपार करण्याची जादू असेल. तर हे सगळं तुम्हाला त्या पद्धतीने मॉडिफाय करायला लागतं. बरोबर. किंवा आता आपल्याला लाईव्ह स्टॉक म्हणजे ॲनिमल्स वापरायची परमिशन नाही आहे. हं. मग रिअल लाईफ डिक्शनरी ॲनिमलसारखे कॉस्ट्यूम प्रयोगात वापरून असं जायंट चिंपांजी स्टेजवर येतोय ते हं. दाखवायला लागतं. तर किंवा आता ते वेअरवुल्फ वगैरे या आजकालच्या जनरेशनला आवडतं. ते हं. भेडिया-बिडिया सिनेमे येतात त्यामुळं. तर ते त्याच्यात टाकायला लागतं. तर त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे या चेंजेस ज्या मुलांना गोष्टी आवडतात, हं. तर त्याच्यामध्ये ॲड कराव्याच लागतात. बरोबर. मगाशी आपण बोललोच, की आता तुझा मुलगा किंवा तुझी मुलगी, तुझ्या भाच्या म्हणजे बहिणीच्या मुली, तर त्यांचा किती कल आहे ह्या गोष्टीकडे? म्हणजे आवड म्हणून त्यांना हे करायचंय पुढे, का बाबा मी आता इथून पुढे करिअरच ह्याच्यात करीन, अशा लेव्हलला ते आहे का काय म्हणजे? नाही, अजून ते लहान आहेत बेसिकली. मुलगा आत्ता तर 12वीला आहे. भाची जी एक मोठी आहे ती आत्ता 10वीला आहे आणि बाकीच्या दोघी जणी त्या लहान आहेत. पण आत्ता त्यांनी आत्ता 14 नोव्हेंबरला पण एका शाळेमध्ये प्रयोग केला. अच्छा. त्याच्यानंतर कंटिन्युअसली या महिन्यात त्यांचे 3 ते 4 शो झाले. म्हणजे माझी मुलगी तनिषा आणि बेला माझी भाची दोघींनी केले. आता यांची 10वी-12वी असल्यामुळे यावर्षी जरा ते बॅकसीटवर आहेत. पण मागच्या वर्षी त्यांनी चौघांनी मिळून केले ते. म्हणजे मुलगा माझा ईशान आणि मोठी माझी भाचीची जी आहे ती इरा. तर हे चौघं मिळून सुद्धा शो करतात. माझे शो जे असतात पुण्यातले किंवा पिंपरी चिंचवड किंवा जवळपासचे, त्याला येऊन ते परफॉर्म करतात. त्यांना प्रचंड आवड आहे. आता करियर म्हणून ते करतील का नाही, हे दिस इज टू अर्ली टू से दॅट. हं. कारण पुन्हा ते जेव्हा मोठे होतील, तेव्हा बऱ्याच गोष्टी बदललेल्या असतील बाहेरच्या. त्या पद्धतीने काय मॉडिफिकेशन करायला लागतील किंवा लोकांना कितपत आवडेल, त्यांची पद्धत किती आवडेल, हं. हे आत्ता आपण नाही सांगू शकत. पण बरोबर. आत्ता जर इफ यू सी ते डेफिनेटली क्लास पण घेतात, ते तिथं प्रयोगही शिकवतात, ते पार्टिसिपेट पण करतात आणि ते स्वतःचे प्रयोग पण करतात. अच्छा, म्हणजे आपण असं म्हणतो ना, की गायकाच्या मुलाच्या हो, गळ्यात हो, हो. म्हणजे गाणं असतं, तसं
तुमच्या पिढीमध्ये प्रत्येक मुलाच्या हातामध्ये जादू असते. आमच्या हातात जादू आणि आमच्या रक्तातही जादू आहे. आता 4 पिढ्या झाल्या म्हणजे. खरं. तर ह्या क्षेत्रात कुणाला यायचं असेल, काहीतरी वेगळं करायची बऱ्याच वेळेला एक उर्मी असते. बरोबर, नवीन पिढीमध्ये तर. म्हणजे बरोबर, त्यांना चाकोरीबद्ध आयुष्य आजकाल नको असतं. बरोबर, तर हे काहीतरी वेगळं आहे. असं बरोबर. जर कुणाला करायचं असेल, तर त्या मुलांना, मुलींना काय सांगशील तू? त्यांना मी सांगेन एक तर हे 2 मिनिट्स नूडल्स नाहीयेत. म्हणजे तुम्हाला वाटतंय 2 मिनिट्स टू फेम सध्या जे चाललंय किंवा रिएलिटी शोज आणि हे तसं क्षेत्रच नाहीये. तुम्ही जेव्हा लाईव्ह शोज करता, कारण जादूचा मेन बेसच लाईव्ह शो आहे. हो. तर तुम्ही जेव्हा लाईव्ह शोज करता, तेव्हा त्याच्यामागचे कष्ट आणि त्याच्यामागे मिळणारी म्हणजे तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे लागणारी इन्व्हेस्टमेंट, तुम्हाला लागणारी एनर्जी, तुम्हाला मिळणारा प्रतिसाद, तो मिळायला लागणारा वेळ, हे सगळं सहन करण्याची जर ताकद असेल, तर या फील्डमध्ये ॲज अ फुल टाईम प्रोफेशनल म्हणून या. बरोबर. नाहीतर माझे खूपसे स्टुडंट असे पण आहेत, की जे मी म्हटल्याप्रमाणे छोटे कॉर्पोरेट शोज किंवा स्कूलमध्ये जाऊन शोज किंवा बर्थडे पार्टीज ह्याला करतात ना, तर ते सुद्धा त्याचाच पार्ट आहे जादूचा. ते हो. 1-1 तासाचा, पाऊण तासाचा शो करतात आणि दे आर डूइंग व्हेरी गुड. म्हणजे त्यांचं जे रेग्युलर करियर आहे, त्याच्यात त्यांना जेवढा पैसा मिळत नाही, तेवढा त्यांना पैसा किंवा नाव याच्यात मिळतंय. अच्छा. पण ते सांभाळून ते करू शकतात. पण जर फुल टाईम म्हणून जर तुम्हाला यायचं असेल ना, तर तुम्हाला याच्यासाठी कंप्लीट झोकून द्यायला लागणार आहे. असं नाही होणार आहे, की बाबा जादूचे प्रयोग आहेत किंवा माझी स्टाईल आवडली म्हणून ते झालं. म्हणजे येऊ शकतात. तुमच्याकडनं वेलकम आहे ॲक्चुअली. तुमच्याकडनं हो, तुमच्या माझं तर म्हणणं आहे या फील्डमध्ये यावं लोकांनी. कारण या हं. फील्डमध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आणि जर त्यांना प्रोफेशनली काही गाईडन्स लागेल तर आपण डेफिनेटली देऊ. मला माहिती असतं जेव्हा माझ्याकडे लोकं शिकायला येतात, तेव्हा जेन्युइनली त्यांना किती ते प्रोफेशनली करण्यात इंटरेस्ट आहे का त्यांना फक्त जादू माहिती पाहिजे, याच्यासाठी ते येतायत. मी नेहमी सांगतो, की जादूचा तुम्ही वापर काय करताय हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे सोशल कॉजसाठी करताय, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी करताय, शोजसाठी करताय, का तुमचे स्वतःचे काही मोटिव्हज आहेत किंवा तुम्हाला जादू आणि अंधश्रद्धा याच्यात खूप थिन लाईन आहे. म्हणजे इतकी थिन लाईन आहे, की जर तुम्ही त्याचा वाईट वापर केला तर वाईटही वापरू शकतो, चांगला वापर केला तर चांगलाही वापरू शकतो. तर आपल्याला त्याचा चांगला वापर करायचा आहे म्हणून आमच्या पहिल्यापासूनच्या शोमध्ये आम्ही नेहमी सांगत आलो, की तुम्ही जे बघता ते फक्त हातच्या की याच्यात जादू, टोणा किंवा मंत्रतंत्र असं काही. हा फार महत्त्वाचा पॉइंट आहे. बरोबर. खूपच म्हणजे ह्या पॉइंटकडे मी सगळ्यात शेवटी येणारच होते आत्ता, की काही लोकं जादूचा कदाचित गैरवापर करून अंधश्रद्धा पसरवायचा प्रयत्न पण करत असतील. तर असं कोणी असा कधी तुम्हाला अनुभव आलाय का, की म्हणजे काही लोकं आहेत, की जे हे असं करतात आणि ते तुम्ही बघितलंय, तुम्ही चिक्कार, पकडू चिक्कार, शकलात? चिक्कार आमच्यासमोर काही गावात किंवा शहरात गेल्यावर लोकं कोणाला घेऊन येतात. याला ही सिद्धी प्राप्त आहे, त्याला ती सिद्धी प्राप्त आहे. पण जेव्हा त्याला आम्ही आमच्यासमोर करायला लावतो, तेव्हा त्या माणसाला ते जमत नाही. कारण बेसिकली मी जादूगार आहे त्यामुळे आय कॅन जज इट आउट की तो एक्झॅक्टली काय करतोय किंवा मी त्याला सांगू शकतो, की "अरे तू हातचलाखी करतोयस. तू का सांगतो तुझ्या अंगात दैवी शक्ती किंवा म्हणजे कुठली सिद्धी आहे?" तर त्यामुळं ना मी पहिल्यापासून म्हणतो, की जादूचा वापर ना तुम्ही खूप स्ट्राँगली करू शकता. जादूचा वापर तुम्ही मार्केटिंगसाठी करू शकता. जादूचा वापर तुम्ही माझ्याकडं वकील येतात त्यांना क्रिमिनल सायकॉलॉजी अंडरस्टँड करायची असते. इंजिनिअर येतात त्यांना त्याच्यामागचं टेक्निक माहिती पाहिलं असतं. अच्छा. पेडिट्रिशियन येतात त्यांना लहान मुलांचा मूड चेंज करण्यासाठी जादू पाहायला असते. सेल्सचे लोकं असतात त्यांना आईस ब्रेकिंगसाठी जादू शिकायची असते. त्याच्यानंतर जादूच्या ह्याच्यातनं तुम्ही चॅरिटी आणि ह्याच्यातनं फंडिंग कारण जादूच्या ह्याला लँग्वेजचं किंवा एज ग्रुपचं बॅरियर नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही लोकांना इझिली आत खेचू शकता. तर त्याचे खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स आहेत. स्ट्रेस मॅनेजमेंट विथ मॅजिक हे सुद्धा खूप एक चांगलं आहे. कारण त्याच्यात तुमची अख्खी फॅमिली इन्व्हॉल्व होते. तुम्ही जादू शिकलात तर अख्खी फॅमिली एकमेकांना मदत करूनही जादू करू शकता. तर आयडियली त्याचे खूप पोटेन्शियल आहे जादूमध्ये, की जे अनटॅप आहे. ते तुम्ही करा ना. तुम्ही म्हणजे आता समजा हात घे तुझे असे पुढे दोन्ही. असे-असे दाखव लोकांना रिकामे. असे-असे कर. हे असं-असं कर. फुंकर मार. काय आलं तुझ्या हातात? काही बघ उघड. माझ्या हातात बघ काय आलं. अरे! आता ही माझ्याकडे सोन्याची आणि हिऱ्याची अंगठी आली. माझ्याकडे काय ही पॉवर किंवा काही नाहीये. दैवी शक्ती काही नाही. ही अचानक आहे. हे जोपर्यंत लोकांना कळत नाही. बरं हे मी का काढलं? मी नारळ का नाही काढला? माझ्या हातात नारळ नाही मावू शकत. जे मी लपवू शकतो तेच मी काढून देऊ शकतो. बरोबर. आता मी तुला काढून दिलं तर तुझा विश्वास बसेल या माणसाच्या अंगात सिद्धी आहे आणि तू माझे भक्त होशील. त्याला काही उपयोग नाही ना. कारण बेसिकली तुम्ही लोकांना फसवताय. बरोबर. आणि तुम्ही अंगठी अशाच लोकांना देता, की चेन अशाच लोकांना देता, की जे ऑलरेडी खूप पैसेवाले आहेत. ज्यांच्याकडनं तुम्ही 10 पट परत घेणार आहात. तर लोकांनी हे कायम डोळसपणे विचार केला पाहिजे, की इथं आपला वापर तर होत नाही ना किंवा इथं आपल्या या गोष्टींचा गैरफायदा तर कोणी घेत नाहीये ना.
म्हणून मी फसवत नाही. म्हणून मी म्हणतो की त्याला सायन्सचा बेस आहे. पहिलं हं, लोकांनी म्हणून आम्ही शाळेच्या लेव्हलपासनं आजकाल जादूचं प्रमोशन किंवा जादू का हं. दाखवतो, की त्या एज ग्रुपला तुम्ही मेंड करू शकता. त्या एज ग्रुप तुम्ही सांगू शकता की याच्यामागे शास्त्र आहे. बरोबर, बरोबर. आता आपण शेवटाकडे आलोय, हो, तर हो. एक असा गंमतशीर प्रश्न विचारते, की जर टाईम मशीन असेल तुझ्याकडे, बरं. तर तुला परत जावंसं वाटेल का पास्टमध्ये, म्हणजे तुझ्या भूतकाळामध्ये, आणि अशी एखादी गोष्ट घडलेली बदलावीशी वाटेल का? किंवा एखादी गोष्ट अशी की जी घडली नाहीये, पण ती तुला घडवावीशी वाटेल का? म्हणजे जादू म्हणून टाईम मशीन असं जर आपण विचार मला केला तर? डेफिनेटली एक गोष्ट करायला आवडेल, की मी माझ्या वडिलांबरोबर शो केले. वडील, मी, मुलगा मिळून पण आम्ही शो हं. करतो. म्हणजे 3 पिढ्या. पण माझ्या आजोबांबरोबर शो करण्याची मला संधी नाही मिळाली. कारण अच्छा. मी त्यांच्यावरच सतत फिरायचो. मी 2रीत असताना ते गेले आणि त्याच्या आधीच ते रिटायर झाले. ते म्हणजे ते हं. अंधश्रद्धा निर्मूलनवर थोडी लेक्चर्स द्यायचे, त्यात प्रयोग करायचे, तेव्हा मी त्यांच्याबरोबर असायचो. पण तर मी मागे गेलो ना, हं. तर मला असं आवडेल, की मी, मुलगा, वडील आणि आजोबा असे 4 जण एका वाह! स्टेजवर आहेत आणि अशी रघुवीर फॅमिली असं कुठेतरी प्रयोग करते. मस्त. तर माईट बी आता त्यातनं काय चेंज होईल हे मला माहीत नाही. पण हं. ॲज अ कलाकार म्हणून मला जे ते एक समाधान मिळेल, हं. की बाबा, की आजोबांबरोबर मला प्रयोग करण्याची संधी मिळाली. जी माझ्या मुलाला मिळतीये, पण मला मिळाली नाही. तर मला डेफिनेटली ते आणि बाकी बदलायचं वगैरे आत्ता आपल्या देशात बदलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. पण माझ्याहून मोठे जादूगार तिथे बसलेत. हं. त्यांना लोकं निवडून देतात. ते त्यांनी बरोबर निवडून द्यावं अशीच माझी इच्छा आहे. पण मी जायच्या आधी 2 गोष्टी नक्की नमूद करीन. एक हं. म्हणजे आजकालचं ओ-टी-टी आणि सगळं डिजिटल जग आहे आणि याच्यामध्ये लोकांचा लाईव्ह गोष्टीपासून कनेक्ट तुटत चाललाय. हं. तर सगळ्यात पहिल्यांदा मला डिजिटल गप्पाच्या टीमचं आणि तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावसं वाटतं, की तुम्ही हे करताय डिजिटली, पण तुम्ही ज्या मी आधीचे गेस्ट पाहिले, की आता मी पण आहे. तुम्ही अशा क्षेत्रातल्या वेगळ्या लोकांना समोर आणताय, की जी लोकं बाहेर काहीतरी काम करतायत वेगळ्या क्षेत्रात आणि त्यांनी नाव कमवलं किंवा काहीतरी वेगळं करतायत. आणि त्यामुळं इतर जी लोकं आहेत, जे मोबाईलवर किंवा बाकीच्या गोष्टींवर हे बघणार आहेत, त्यांना या लोकांबद्दलही माहिती होते, त्यांच्या कार्याबद्दलही माहिती होते आणि कदाचित त्यांना ते प्रतिसाद पण देते. म्हणजे माझ्या जादूच्या प्रयोगाला याच, पण बाकीचे जे गेस्ट आहेत, त्यांच्या याला तुम्ही तसाच उत्स्फूर्त प्रतिसाद द्या, अशी मला खात्री वाटते. तर हे तुम्ही काम खूप चांगलं करताय. थँक यू सो कारण मच. हे सामाजिक भान असणं, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे काही लोकं करतात ते फक्त पैसा या दृष्टीने करतात. काही लोकं करतात सामाजिक भान म्हणून. तर तुम्ही हे सामाजिक भान जपताय हे महत्त्वाचं आहे. थँक यू सो मच फॉर युअर ॲप्रिसिएशन. नाही, नक्की आणि तू पण छान मुलाखत घेतलीस आणि पैशाचा आत्ता विषय निघाला होता, म्हणून जाता तुम्हाला सगळ्यांना एक पैशाची जादू पण दाखवतो. आणलेत का मी? हां, या माझ्याकडे नोटा आहेत बघ. किती आहेत? 1, 2, 3, 4, 5 आणि 6 500. आता जादूगार लोकांना नेहमी प्रश्न विचारला जातो, की तुम्हाला काय पैसे कमवायची गरज नाहीये. तुम्ही काय असं केलं की कमवू शकता. तर काय झालं, तर मी त्या दिवशी असंच रिक्षाने गेलो आणि त्याचं काय रिक्षाचं जे भाडं होतं ते ₹150 झालं. म्हणजे 500च्या सॉरी ₹1500 झालं. म्हणजे 500च्या 3 नोटा. मग मी एक काढली, दुसरी काढली आणि तिसरी काढली आणि त्या रिक्षावाल्याला लिहून टाकली. म्हणलं आता माझ्याकडे 6 नोटा होत्या. म्हणजे ₹3000 होते आणि 1500 झाले. मग राहिले किती पाहिजेत? 1500. हं. असं विचारून की जेव्हा मी मोजलं तेव्हा 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आता तू मला म्हणशील, "तू इथं काहीतरी केलंस माझ्यासमोर." तर हे घे, तुला अजून एक 1, 2 आणि 3 अजून 1500 मी दिले. आता तर नक्कीच 1500 उरायला पाहिजे. असं विचारून परत पाहिलं तरी 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर ही जादूची मजा अशी आहे, की आमचे पैसे संपत नाहीत, असं ते वाढत राहतं. पण जोक अपार्ट्स, ॲक्चुअली मी म्हटल्याप्रमाणे, की कुठलीही कला किंवा कुठल्या याला पैसा किंवा प्रसिद्धी तेव्हाच येते, जेव्हा तुम्ही त्याच्यात संपूर्णतः तुम्हाला झोकून देता आणि तुम्ही त्याच्यामागे मेहनत आणि कष्ट घेता अनेक वर्षाचे. हा 2 मिनिटाचा रिॲलिटी शो नाहीये. त्यामुळे डेफिनेटली खूप लोकांनी यात या, एफर्ट घ्या आणि डेफिनेटली तुम्ही जादू करू शकता. डिजिटल गप्पांच्या प्लॅटफॉर्मवर आज जितेंद्र रघुवीर आला आणि त्यांनी आपल्याशी छान मनमुराद, मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि आपल्याला जादू पण करून दाखवली. त्याच्याबद्दल डिजिटल गप्पाच्या प्लॅटफॉर्मतर्फे मी जितेंद्रला ही भेटवस्तू देते. मंडळी, वेळेचं भान आपल्याला राखायला पाहिजे आणि त्याच्यामुळे आजच्या गप्पा आम्हाला इथेच थांबवाव्या लागतायत. पण पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया एका नव्या अवलियासह डिजिटल गप्पांच्या प्लॅटफॉर्मवर. बघत रहा डिजिटल गप्पा आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक यू.